म्हणजे मे बी आम्ही ह्यासाठी ट्रोल होऊ शकतो, विच इज ओके. अरे डान्सर छे काय बोलायचं याच्याशी. लेट्स गो आर पार. आणि 2 दिवस लाईनमध्ये लागून मी ऑडिशन दिली, मी सिलेक्ट झालो आणि दॅट इज हाऊ द टेबल टर्न. की समाज माझ्या मुलाला काय म्हणेल जर तो नाचतोय, त्याला नाच्या म्हणेल, त्याला काय म्हणेल. समाजाला बदलण्याची गरज आहे मित्रांनो. ही जस्ट कॉल मी रँडमली, अरे पाटील इकडे फोटो नाही करणार का तू माझ्याबरोबर. गरज होती. तेच आपल्या इथे अर्ध्या हकुंडानी अर्धे पिवळे आहेत. 18 वर्ष लागली मला एक उत्तम गाणं मिळालं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बाई ग. ते पण ती बाई भांडली म्हणून. काय म्हणणं आहे त्या पुरुषात्वाचं, काय म्हणणं आहे. पण मला वाटतं तो चाफ्याचा सुगंध मला नेहमी माझ्यातल्या त्या कुठेतरी त्या स्त्रीत्वाला ना, तू माणूस म्हणून उत्तम जग. हे स्त्री पुरुष करत नको बसू. मुलींनी पदर कमरेवर सोडलाय आणि मुलांनी पदर जपलाय. गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाला जे सादर केलं जातं ते खरंच त्या दिवसाचं पावित्र्य राखतंय. 2026 मध्ये आहोत, अजूनही आपण शिकलेल्या अशिक्षित समाजात वावरतो. TABOO टॅबू म्हणतो आपण, दिस इज अ टॅबू. हे अजूनही आहे. त्यांनी मला हे सांगितलं, तू असं स्वप्न बघतोय जे. वेलकम टू बॉयज टॉक दादा. नमस्कार, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मी खूप थ्रिल्ड आहे, खूप एक्सायटेड आहे तुझ्याशी बोलायला. कारण खूप आधीपासून आपली चर्चा चालू होती की आपण करूया हे. आपण डिस्कस पण केलं होतं की आपल्याला काय बोलायचंय, पण समहाव त्यावेळेला जमलं नाही. पण आता फायनली तू आलायस आणि आय एम सो हॅपी टू हॅव यू हिअर. खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, कदाचित ती आज आहे. आणि येस, लेट्स किल दिस. लेट्स गो आर पार. What a choreographer can do. Can create a step. Of course. So बॉयज टॉक बद्दल तुला काही माहिती आहे किंवा तू काही बघितलंयस? तुला काय वाटतंय की इथे काय स्वरूपाचे प्रश्न किंवा काय स्वरूपाचं डिस्कशन आपण करू शकतो? ऑफकोर्स मी खूप आधी पाहिलं होतं. मला वाटतं अनिश जिंचं मी पाहिलं होतं. आणि येस, दॅट वॉज अ व्हेरी माइंड ब्लोईंग इंटरव्ह्यू आय गेस. मला वाटतं की उत्तम असे प्रश्न होते आणि उत्तम असे कॉन्फिडंट उत्तरं होते मला वाटतं. कारण की आजच्या जनरेशनला कोणीतरी यंगस्टरनी हे बोलणं ते खूप गरजेचं होतं. बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या इंटरव्ह्यूमध्ये, म्हणजे ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी प्लीज आरपारच्या पेजवर जाऊन हा इंटरव्ह्यू बघा. मी सांगतो भले मी आज गेस्ट आहे, बट आय गेस मला वाटतं की असे म्हणजे ना छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला कनेक्ट करतात कधी कधी. आणि ती एक रील मी बघत होतो, तेवढ्यात ती एक रील आली सोशल प्लॅटफॉर्मवरती आणि आय वॉज लाईक की मला हा इंटरव्ह्यू बघितला पाहिजे. आणि तेव्हा मी हा पाहिला आणि मग तेव्हा असंच विचार केला की टॉपिक खूप चांगला आहे, इट्स अ बॉयज टॉक. आणि कधीतरी मी ह्या प्लॅटफॉर्मवरती जाईल आणि इथे आहे मला वाटतं. ऑफकोर्स. आणि सुरुवात अशी झाली होती, मी हे सगळ्यांना सांगते अशासाठी कारण नेमका थॉट काय होता या सेगमेंटचा हे लोकांना लक्षात यावं. सो ॲनिमल नावाचा मूवी आला होता आणि तेव्हा अल्फा मेल ही कॉन्सेप्ट खूप जास्त कॉइन झाली होती. खूप लोक त्याबद्दल खूप बोलत होते, मतं मांडत होते. तेव्हा पुरुषांना पुरुषांविषयी काय वाटतंय हे समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट सुरू झाला होता. बॉयज टॉक ला एक नेगेटिव्ह कनोटेशन आहे, डबल मिनिंग्स असतात बॉयज टॉक्स मध्ये. पण एका मुलीशी बॉयज टॉक करताना मुलं काय बोलतायत हे बघायचं होतं मला. आणि मी सांगते तुला की तुझ्या सकट आतापर्यंत सगळी जे गेस्ट आले त्यांनी मला इतकं दिलंय ना, म्हणजे माझ्याकडे इतके टेकअवेज आहेत. मी आज जी बनली आहे ती या सेगमेंटमुळे बनली असं मला वाटतं. कारण खूप लोक खूप वेगळ्या पद्धतीचा नजरिया मला देऊन जातात आणि आय फील सो फॉर्च्युनेट की मला हे कंडक्ट करायला मिळतंय. आणि मला माहितीये की आज मला असा काहीतरी एक वेगळा नजरिया तुझ्या स्वरूपात मिळणार. मला वाटतं की खरंच म्हणजे तू जे म्हणाली की तुम्ही सुरुवात का केली, कारण तेच असतं ना, आपण काहीतरी गोष्टीची सुरुवात का करतो, कारण की काहीतरी रिझन आहे त्याच्या मागे. त्यांच्यामध्ये हे काय बोललं जातं ह्या गोष्टींबद्दल हे एका स्त्रीला कळतं, पण तिला अजून जाणून घेण्याची जी उत्सुकता जी तू दाखवली आहे प्लॅटफॉर्ममध्ये मला वाटतं ती खूप महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक पुरुषाचा वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो मला वाटतं. प्रत्येकाने आपल्या नजरियांनी वेगवेगळं जग बघितलेलं असतं, लहानपणापासून म्हणू नको किंवा अडल्टहुडमध्ये म्हणू नको. सो मला वाटतं की दिस इज अ बेस्ट वे टू आस्क मला वाटतं एका पुरुषाला की काय म्हणणं आहे, त्या पुरुषात्वाचं काय म्हणणं आहे.
काय काय व्याख्या काय पुरुषांची, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या आहे. जशी माझी पण वेगळी असू शकते, म्हणजे ती आपण उलगडूच आज. Of course. तर मला वाटतं की इट इज अ व्हेरी गुड थॉट. आणि त्यामुळे मला वाटतं की तुला जसं तू म्हणाली की तू का बदलली आहेस, कारण की मला वाटतं तुला ते कळले की ॲक्च्युली पुरुष खरंच किती रिस्पेक्टफुल आहेत. यू नो 90% पीपल आर रिस्पेक्टफुल. इट इज जस्ट द सिच्युएशन जी त्यांना कुठेतरी अडकवते. आणि मग एका पुरुषामुळे किंवा जसं आपण म्हणतो ना की एका स्त्रीमुळे किंवा एका पुरुषामुळे तो अख्खा तो समाज त्या समाजात असं बघितलं जातं की अरे नाही मुली अशाच असतात, अरे नाही मुलं अशीच असतात. सो मला वाटतं की असतात ना, जसं ते म्हणतो ना आपण फळांची कार्टर असते, त्याच्यामध्ये एक फळ सडकं असू शकतं, बरोबर पण आहे. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण फार्मचे फळं सडके आहेत. बरोबर. सो मला वाटतं हे थोडंसं कळलं पाहिजे सगळ्यांना. सो apparently. आपण जे करतोय ते छान आहे. सो खरंच छान आहे, म्हणजे खूप कमेंडेबल आहे. आय एम सो हॅपी. आणि ते नाव तर ॲप्ट आहे, आर पार, इस पार या तो उस पार. तो जो आपको पकडना है वो पकडो. सो मला वाटतं कारण पुरुषांचं पण हेच आहे ना, या तो मारेगा या तो चुप बैठेगा. तो वैसा आहे. ट्रू. सो लहानपणापासून मी सुरुवात करते, कारण एक पुरुषत्वाची जाणीव, ओळख ही लहानपणापासूनच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सिच्युएशन्स मधून आपल्याला होत असते. तर तुला म्हणजे हा प्रश्न कदाचित रिपीटेड वाटेल ऑडियन्सला, कारण मी हा सगळ्यांना विचारते, Yes. पण मला इतकी इंटरेस्टिंग उत्तरं मिळतात त्यातनं. तर म्हणून मी हा तुलाही विचारते की एखादा वास, एखादा आवाज, एखादी आठवण जी तुला खूप जास्त तुझ्या मेमरीमध्ये साठवून राहिली आहे, असं तुला काय वाटतं तुझ्या बालपणातलं? खरं सांगू तर बालपण वयाच्या 4थ्या वर्षापासून मला डान्सिंग ही गोष्ट कळायला लागली. आणि जसं तू म्हणशील की पुरुष म्हणून कसं, तर मला वाटतं ते जसं मी हॉस्पिटलला आलो तेव्हाच ते सुरू झालेलं ना की अरे लडका हुआ है, लडका हुआ है. ते मला वाटतं तिथूनच तो स्टॅम्प सुरू झाला की मुलगा झालाय. आणि मुलगा झालाय तर म्हणजे वंशाचा दिवा झालाय. यु नो ते दॅट मी त्या काळातून येतो, बरोबर, म्हणजे आय हो. कम फ्रॉम दॅट एरा. सो मला वाटतं की 2 बहिणींच्या पाठीवर झालेला मुलगा, ऑफकोर्स नवसाचा. आणि मग मला वाटतं की तेव्हा ती कॉन्सेप्ट होतीच की एक मुलगा असला पाहिजे आपला वंश पुढे घालवण्यासाठी, विच आय अग्री, मला ते सगळं मान्य आहे. पण मला असं वाटतं की तो पुरुष जेव्हा मोठा होत असतो तेव्हा त्या पुरुषाला आपण लहान मूल जरी ते असलं तरी त्याला हे सगळं ना सराउंडिंग त्याला बनवतं. किंवा मी तर हे म्हणेल कधी कधी ना परमेश्वर त्याला असं काही देणगी देऊन जातो जे फक्त त्या व्यक्तीला माहीत असतं. अनलेस त्या व्यक्तीला स्वतःची मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत ना आपल्या आजूबाजूचे लोक ना हे आपल्याला डिक्टेट करत असतात बरोबर. की तुला हे करायला पाहिजे, तू हे कपडे नाही घालायला पाहिजे, किंवा तू मुलगा आहेस तर तू हे केलं नाही पाहिजे, स्वयंपाक खोलीत घुसायचा नाही, झाडू मारायचा नाही, हे मुलींची कामं आहे, हे सांगितलं जातं. मलाही सांगितलं गेलेलं जसं जसं मी मोठं होत गेलो. पण मला वाटतं माझ्या आईचा सगळ्यात मोठा हात आहे ह्याच्यासाठी आज मी जिथे पण आहे, कारण की तिने आम्हा भावंडांना कधी असं मुलगा मुलगीमध्ये डिफर नाही केलं. म्हणजे प्रत्येकाने आपापली प्लेट धुवायची, प्रत्येकाने जिथे घाण केली ती स्वच्छ करायची. म्हणजे घरातूनच मला आईकडून आम्हाला हे होतं की मुलगा मुलगी नाही आहे, काम सगळ्यांनी केलं पाहिजे आणि सगळ्यांना काम करता आलं पाहिजे. रादर जेवण पण सगळ्यांना समजलं पाहिजे की कसं बनवं. निदान जर आम्ही समजा कुठे बाहेर गेलो, खिचडी किंवा डाळ भात तरी कुकरला लावता आला पाहिजे, इतकं आमच्या आईने आम्हाला लहानपणापासून शिकवलंय. Lovely. सो मला वाटतं ते तसं मी वाढत गेलो. आता जसं तू म्हणशील ना पुरुषाची व्याख्या माझ्यासाठी किंवा तो सुगंध किंवा तो काय थॉट आहे की मला कळलं, की कळण्यापेक्षा मी म्हणेल की वळलं की ओके दिस इज अ मॅन और दिस इज अ वुमेन. मला वाटतं की माझ्यासाठी ना मला जेव्हा नटराज कळला, म्हणजे नृत्याचं जे दैवत आहे, यु नो, मला जेव्हा शिव कळला तेव्हा मला कळलं तो एकटा नाही आहे, त्याच्याबरोबर शक्ती आहे. शिव फक्त शिव असतो ना तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही. तो जेव्हा शक्तीबरोबर एकरूप होतोय ना तेव्हा त्याला अर्धनारी म्हणून जे ओळखलं जातं ना, माझ्यासाठी पुरुषाची व्याख्या ती होती की पुरुषाला स्त्री पण कळली पाहिजे आणि त्याच्यातली ती स्त्रीला तो पुरुष पण कळला पाहिजे. सो लहानपणापासूनच ना कुठेतरी आय वॉज इन दॅट व्हेरी डबल थिंग की आय एम लव्हिंग वॉट द फिमेल्स आर डुईंग बट आय एम ऑल्सो लव्हिंग वॉट द मेन आर डुईंग. सो हे दोन्ही गोष्टी माझ्याकडे ना लहानपणापासून याचं बॅलन्स खूप उत्तमरित्या होतं, जे माझ्या आईला कळलं असेल मे बी. ते म्हणतात ना कारण आपल्याला तर अक्कल नसते. आणि मग कुठेतरी कोणीतरी कलाक्षेत्रात जावं हे माझ्या आईचीच इच्छा होती. आणि लहानपणापासून मला चाफ्याचा जो सुगंध आहे तो मला खूप आवडतो. म्हणजे आय डोंट नो हाव
बिकॉज आमच्याकडे लहानपणापासून स्पिरिच्युअलिटी, पूजा हे सगळं केलं जायचं. ते फुलं यायची घरी आणि तो एक मोगऱ्याचा आणि चाफ्याचा जो सुगंध आहे तो मला ना कुठेतरी इट टेक्स मी समवेअर एल्स. आता ह्याचा अर्थ असा नाही आहे की मुलींनाच फक्त ना मुली माळतात फुलं किंवा गजरा माळतात तर मुलींना ते मुलींसाठी आहे असं नाही. मला असं वाटतं की ही सृष्टी सगळ्यांसाठी आहे. त्या सृष्टीतून जे आलं आहे ते माझ्यासाठी पण आहे, ते तुझ्यासाठी पण आहे. सो लहानपणी मला हे खूप डिक्टेट केलं गेलं की नाही फुलांना हात नाही लावायचा, फुलं मुलांसाठी नसतात, तू बॅट बॉलच खेळला पाहिजे, पूजा ठीक आहे, हात जोडणं वगैरे ठीक आहे, पण असे काही फॅमिली मेंबर्स असतात जे आपल्याला सांगतात हे नाही केलं पाहिजे. सो मला वाटतं ते चाफ्याचं फुल ना मला लहानपणापासून बघ ना म्हणजे किती आपण डिप्लोमॅटिक आहोत बघा इथे की तुम्ही फुलं, मोगरा आणि चाफा आपण परमेश्वराला वाहतोय. ऑफकोर्स मी कम्पेअर करत नाही परमेश्वराशी, पण तिथे पण मेल आणि फिमेल आहेत ना, म्हणजे देव देवी असं आहे ना. तो मग आणि तेच पुरुष वाहतो किंवा पुजारी वाहतो. मग एका पुरुषाने जर ते घेतलं आणि त्याचा उपभोग म्हणजे मला लहानपणी सवय होती, मी ना इथे चाफा लावायचो का त्याचा सुगंध असा यायचा. तर मला वाटतं की मला कधी असं वाटलं नाही की बिकॉज माझ्या आईमुळे पण की हे पुरुषांनी केलं पाहिजे. ते तू बिलीव्ह नाही करणार, मी लहानपणापासून मला पिंक कलरची पण खूप हाऊस होती. माझ्याकडे पिंक कलरचे कुर्तेज आहेत, शर्ट्स आहेत, सगळं होतं. सो मला कधी असं कधीच नाही माझ्या आईने जाणून करून दिलं की देर इज अ डिफरन्स. ऑफकोर्स ती मला सांगायची की ह्या गोष्टी जसं फॉर एक्झाम्पल देर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी जी पुरुषांनी घेतलीच पाहिजे, ती तुला पुढे जाऊन करायचीच आहे म्हणून तुला खूप चांगलं शिकलं पाहिजे, विच आय अग्री. ते तर मुली पण करतातच ना आजकाल. म्हणजे एव्हरी फील्डमध्ये मुलं आणि मुली वेगळ्या, ते म्हणतात ना एक काय म्हणतो आपण ब्रेन वाईज दे आर सेम. रादर मला असं वाटतं पुरुष म्हणून की स्त्रियांना खूप उच्च आहे इथून. बिकॉज जेवढी मी स्टडी केली आहे किंवा जेवढं मी वाचन केलं आहे मला वाटतं की तासाचे 24 तास जे आहेत आपल्या दिवसाचे त्याच्यातून ना 21 तास स्त्रिया कामाचा विचार करतात आणि फक्त 3 तास ते बाकी वायफळ विचार करतात. वायसा वरचा इज अ पुरुष. 21 तास वायफळ. मग टपरीवर कधी जाणार आहे, मग मित्रांना कधी भेटणार आहे, मूव्ही कोणता करायचा आहे, मग माझी ही गर्लफ्रेंड. मग हे मी बघितलंय, मी एक्सपिरियन्स पण केलंय. आणि 3 तास फक्त आयुष्याचं की अरे आयुष्य करिअर नाही कसं होणार 21 तास आम्ही ते विचार. म्हणून तू बघ आजकाल प्रत्येक फील्डमध्ये द वुमेन इज द बॉस, विच अग्रीड बिकॉज देर इज अ थॉट प्रोसेस. मला वाटतं तो थॉट प्रोसेस. सो मला वाटतं हे म्हणजे ऑफकोर्स जसं मी तुला म्हटलं की मला लहानपणी नटराज कळला, त्याच्यामुळे मला कळलं की स्त्री आणि पुरुष काय. त्याच्यामध्ये मी स्वतःला कधी हे डिवाइड नाही केलं की, आणि त्याच्यामुळे ना तू बिलीव्ह नाही करणार मला स्त्री जास्त समजायला लागली. कारण की मी त्या भावनेने तिला बघायचो आणि आईमुळे ना मला स्त्रियांसाठी खूप वेगळा रिस्पेक्ट आहे. कारण की ते म्हणतात ना की तुमचा पहिला गुरु तुमची आईच आहे, म्हणजे स्त्री आहे. ओके, बाबा असतात पण बाबा तो कामाला जातो किंवा तो घरी येतो आणि तो संध्याकाळी आपल्याला भेटतो, पण दिवसभर तुमच्याबरोबर कोण असतं, ती एक स्त्री असते. मग जर तू असं म्हणशील का की तुझ्या आईने तुला पुरुषत्व दिलाच नाही, असं होईल का? नाही ना. तिने पण तुला काही चांगल्या गोष्टी शिकवल्या. तिने तुला काय शिकवलंय, तू माणूस म्हणून उत्तम जग. हे स्त्री पुरुष करत नको बसू. म्हणजे ते म्हणतात ना चूलमूल किंवा हे नको करत बसू. तर मला वाटतं माझ्या आईने मला जे संस्कार दिलेत ते हे दिलेत की पुरुष आहे, पुरुषाच्या ह्या गोष्टी, स्त्रियांच्या ह्या गोष्टी आहे, पण इंडिव्हिज्युअली पुरुषाचा पुरुषार्थ काय म्हणतो आपण त्याला, अ मॅन इज ओनली अ मॅन when he is with a woman. तू एकटी जर स्त्री म्हणून स्त्री करत राहिली, मी एकटा पुरुष करत राहिलो, ही सृष्टी चालणार आहे का? दॅट वॉज द होल कॉन्सेप्ट की स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हाच तर एक नवीन जीव जन्माला येतो. सो आपण का भांडत बसलोय की मी उच्च आहे की तू उच्च आहे, किंवा वाय आर वी डिमिनिंग द वुमेन और वाय आर वी ॲट टाइम्स डिमिनिंग द मेन ऑल्सो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ना मी बाहेरगावी खूप सध्या ट्रॅव्हल करतो, मी बघतो बाहेरगावी ना हाऊस हजबंडचा कॉन्सेप्ट आहे. किती छान आहे बघ हे. आपल्या इथे जर स्त्री काम करते आणि पुरुष काम करत नाही तर त्याला इतकं तुच्छपणे बघितलं जातं. हालाकी तो घर सांभाळतोय, तो मुलांना सांभाळतोय, त्यांना शाळेत नाही जात, म्हणजे तो पण जसं एक स्त्री हाऊस होल्ड आपल्या इथे तसं तो पण करतोय. सो बाहेरगावी किती रिस्पेक्टफुल आहे की आय एम अर्निंग, द फिमेल इज अर्निंग, द मॅन इज रनिंग द हाऊस. सच अ नाईस कॉन्सेप्ट दिस इज. आणि आता आपल्याकडे पण ते यायला लागलंय. म्हणजे दोघं पण जॉब करतात किंवा कोणीतरी एकच जॉब करत आहे. आणि पुरुषांनी मला वाटतं हे सांभाळलं पाहिजे, कारण की ते इट इज नॉट ओनली द मॅन जॉब ऑफ वुमेन. इट इज नॉट. मला वाटतं ते
पुरुषाचं पण तितकंच आहे जितकं ते स्त्रीचं आहे. बरोबर. सो या इतकी हिपोक्रेसी जाणवते ना मला इन अ वे या सगळ्यामध्ये. म्हणजे आता एक एक्झाम्पल म्हणून की लहानपणी मी नाही बघितलंय कधी की स्त्रियांना मुद्दामून पुरुष म्हणून, कारण त्यांचं तसंही बॉयकट असतो आणि ते तसंही असं पटकन लक्षात येणारा फरक नसतो. पण मुलांना डेलिबरेटली फ्रॉक घातला जातो आणि मग टिकली लावली जाते, काहीतरी काजळ घातलं जातं त्याच्या डोळ्यात. तर मग हे सगळं तुम्ही त्याला लहानपणी करताय, एक्झॅक्टली. मग प्लीज स्पीक अबाउट दिस. ऐका हे. म्हणजे मला हे म्हणायचंय यातनं की तुम्हाला स्वतःला असं वाटतंय की जर का तुम्हाला मुलगा झालाय तर ती मुलगी म्हणून कशी दिसेल, तिला तिची हाऊस आपण करूया का लहानपणी. एक्झॅक्टली. मग हे जेव्हा एखादा मुलगा त्याच्या चॉईसनी, त्याच्या जबाबदारीने काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो किंवा तो त्याच्या पद्धतीने स्त्रीत्व दाखवत असतो, जगत असतो आणि त्याला एम्ब्रेस करत असतो, ग्लोरिफाय करत असतो, तर मग प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे ही हिपोक्रेसी मला फार जाणवते या सगळ्यामध्ये. आणि ही विचार करणं म्हणजे किती काळापासून चालू आहे. म्हणजे तुझ्या घरात पण किंवा माझ्या घरात पण असे काही नातेवाईक आहेत ज्यांना मूल झालं तर त्यांनी कधी ना कधी एकदा तरी त्यांना फ्रॉक घातलाय त्या मुलांना. ओके, आता त्या मुलांना आता ती मुलं जेव्हा मोठी झाली तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे मैं तो मर्द, म्हणजे मी अल्फा मेल, मला हे दुपट्टा विपट्टा आवडत नाही किंवा मी कुर्ता घालणार नाही. पण माझं हेच म्हणणं आहे की हे फॅमिली थ्रूनच येतं बघ. इट इज ऑल अबाउट द अपब्रिंगिंग. यु नो, कशी तुम्हाला तुमची फॅमिली मोल्ड करते. जसं ते म्हणतात ना आजकाल की तुम्ही तुमच्या, ते म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली, विच इज ओके, पण मुलाला पण शिकवा. कारण मुलगा शिकेल तर ती स्त्री अजून प्रगत होईल. यु नो, किंवा अजून ही सृष्टी किंवा हे जग अजून प्रगत होईल. कारण की आपण फक्त हेच ब्रीदवाक्य वापरले आयुष्यभर. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी बरं ती प्रगती करायला जाते तिला पण आपण खेचतोय. सो कारण की ती फिमेल आहे म्हणून. आणि मी असं खूप बघितलंय माझ्या सराउंडिंगमध्ये की इफ अ वुमेन इज डुईंग समथिंग गुड आणि एक पुरुष म्हणून ना तो इगो हर्ट होतो खूप लोकांचा. का? मला वाटतं ती तुमचंच काम मोठं करते. म्हणजे इफ यू आर इन द ऑर्गनायझेशन, आज जसं आपण इथे बसलोय, माझ्या सराउंडिंगमध्ये मला सगळ्या स्त्रिया दिसतात आहे, तर ह्याचा अर्थ असा आहे का की नाही हे स्त्री डॉमिनेटिंग आहे, मला हे सहन नाही होते, इथे पुरुष का नाही आहे. नाही, मला वाटतं की समथिंग टू लिफ्ट. जसं मी म्हटलं की स्त्रियांचं हे खूप जास्त चालतं. सो होऊ दे ना, इट इज अ बॉन्ड टुगेदर, इट इज हँड इन हँड थिंग. सो हे एकत्र झालं पाहिजे. आणि ती हिपोक्रेसी तर म्हणजे ती अजून पण आहे. म्हणजे आपण 2026 मध्ये आहोत, अजूनही आपण शिकलेल्या अशिक्षित समाजात वावरतो. टॅबू नावाचा हा जो प्रकार आहे, TABOO, टॅबू म्हणतो आपण, दिस इज अ टॅबू, हे अजूनही आहे. अजूनही इंटिरियर महाराष्ट्रामध्ये तेच आहे. मुलगी झाली दुसरी तर मग यु नो ते की देवाला व्हा म्हणून तर मुरळ्या होतात. मुरळ्यामध्ये आपण जे जोगत्या जोगीन हा जो प्रकार आपण बोलतो, वाहून देतात देवाला की तू ही घे आणि मला नेक्स्ट जे मूल येईल ते पुरुष झालं पाहिजे. हे किती अजूनही आहे ही कॉन्सेप्ट. सो मला वाटतं की वाय आय अंडरस्टँड की. आणि ना मी ना वाचन करत असताना ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जसं ना सिलेबस बदलतो बघ दरवर्षी टेक्स्टबुकचा, आपल्या ना काही काही कथा ज्या लिहिलेल्या आहेत ना त्यांना डेकेड्समध्ये ना बदलत गेल्यात. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या खूप जसं आम्ही नाट्यशास्त्र जे आहे, नाट्यशास्त्रामध्ये नाट्यशास्त्रातून आलंय की नृत्य काय आहे बेसिकली. शरीराची हालचाल, चेहऱ्याची हालचाल, जी इन जनरल पण आहे बघा आपण बोलतोय, आणि पायाची हालचाल, हे मिळून जेव्हा ते एक फॉर्म होतो तो नृत्य होतो. आणि पूर्वी तो ऑफकोर्स देवदेवतांसाठी केला जायचा, कारण की त्यांना कथा सांगायच्या असायच्या संपूर्ण सृष्टीमध्ये की ह्या परमेश्वरांनी काय केलं, ह्या देवीचं काय म्हणणं आहे किंवा तिचा जन्म का झालाय, आणि मग ती कथा असायची गावोगावी जाऊन. पण मला वाटतं की मी हेच बघत गेलोय की इव्हन मायथॉलॉजिकली पण किती गोष्टी वेगवेगळ्या बदलल्या आहेत. लाईक फॉर एक्झाम्पल, हे कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते पण मला माहित नाही. असं म्हणतात की सीता माता म्हणजे त्या वनवासाला कधी गेल्याच नाही. त्या ज्या गेल्या त्या सीता नव्हत्याच, त्या भूमिकन्या होत्या. ओके, त्या भूमिकन्या होत्या. जेव्हा वनवासात जायचं होतं तेव्हा ऑफकोर्स त्यांनी, म्हणजे विचार कर स्टोरी वाईज मी सांगतो तुला, आपल्याला काय सांगितलंय, श्रीराम बरोबर त्या गेल्या होत्या, विच इज आय अग्री. पण कुठेतरी वाचनात मला हे पण कळलंय की त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्या डायरेक्ट जेव्हा पृथ्वी, म्हणजे यु नो ते आपण बघतो सिनेमांमध्ये बघितलंय की पृथ्वी फाटते आणि त्या आतमध्ये गेल्या, ते खूप आधीच झालंय. त्यांची रेप्लिका होती. म्हणजे रावण कधी सीतेला घेऊन गेलेच नाही.
सो ही पण एक स्टोरी आहे. सो जेव्हा बिकॉज आम्ही मायथॉलॉजिकल क्लासिकल डान्सचं खूप वाचत असतो, तो हे किती किती कॉन्ट्रडिक्टरी आहे बघ. आपण एवढ्या वर्ष जे बघतोय की तिने अग्निपरीक्षा दिली, विच इज अग्रीड वॉट एव्हर, आणि मग तेव्हा पण मेल इगो किती मोठा होता. कुठल्या तरी एका पुरुषाने सांगण्यावरून तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. म्हणजे हे लिहिलेलं आहे कोणीतरी की हे ऐसा होता है, तो जब अगर तुम कुछ पाप करोगे तो तुमको अग्निपरीक्षा दे. मग स्त्रियांनाच का बरं, रावणाने का अग्निपरीक्षा दिली? ऑफकोर्स त्याला मारलं तो वेगळा मुद्दा आहे, पण तो मरताना पण त्यांनी रामच म्हटलं ना. ऑल्सो अग्निपरीक्षा तेव्हापासून ती प्रथा चालू होती सतीवाली, जे आपल्यात पण होती, बाळ करून ते नंतर नंतर मग जसं प्रगत होत गेलं मग सावित्रीबाई आल्या किंवा शिक्षणाला स्त्रिया जेव्हा जायला लागल्या तेव्हा ते कळायला लागलं की ओ येस, अ विडो कॅन ऑल्सो मॅरी, कारण तिला पण जगण्याचा हक्क आहे ना. सो मला वाटतं ना हे आपण खूप लिहिलेलं आहे, आपण तेच फॉलो करतोय अजून पण. म्हणजे मला आत्ताच्या जनरेशनचं खूप कौतुक आहे, कारण त्यांना खूप प्रश्न आहेत की मग पायाच का पडायच्या, मग देवाला हेच फुल का व्हायचं आहे. म्हणजे माझी जी भाची आहे ती अगदीच 6-7 वर्षाची, म्हणजे तिला खूप प्रश्न आहेत आणि मला आवडतं उत्तर द्यायला. आणि जेव्हा माझ्याकडे उत्तर नाही ना तेव्हा मी आईला विचारतो, हे आपण हे एवढे वर्ष करतोय ह्याचं उत्तर का नाही आहे, समजतंय. सो हे जे ना हे मला वाटतं की हे आपण फक्त फॉलो केलंय. सो कुठेतरी ना जसं फॉर एक्झाम्पल जे हे तू म्हणते हिपोक्रेसी, तुला सांगतो बघ, विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता. मोहिनी म्हणजे जगातील सुंदर दिसणारी स्त्री झाले होते ते विष्णू, ओके. आणि हे शिवाला माहीत होतं ना की हे विष्णू आहेत, पण तरी ते त्याच्या प्रेमात पडलेले आणि त्यांना अय्यप्पा झाला. 2 पुरुष पण त्यांनी स्त्रीचा. म्हणजे हे बघ, हे आपल्या मायथॉलॉजीमध्ये पण आहे की त्या पुरुषांनी स्त्रीचं अवतार पण घेतलाय. मग इफ सम डे आय डान्स ॲज अ फिमेल, म्हणजे मी हे म्हणत मी कम्पेअर नाही करते, देव ऑफकोर्स, पण आणि मग परत थॉट तर आहेच ना, आहेच ना. किंवा शिखंडी हा जो प्रकार होता, काय होतं तेच होतं ना. किंवा आपण हे जे रस्त्यावर सिग्नलवरती सगळे युनक्स जे ट्रान्सजेंडर जे आपल्याकडे पैसे मागतात, रामानी तर त्यांना सांगितलेलं की मैं आने तक इस दरवाजे से बाहर, म्हणजे ते रामाचे सगळ्यात मोठे भक्त ते आहेत. आणि श्रीराम जेव्हा पुन्हा आले होते तेव्हा सगळ्यात पहिले स्वागत त्यांनी केलेलं, नंतर प्रजाने केलेलं. म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट किती मोठा आहे. हे आपल्या म्हणजे हे जे मी म्हणतो ते बदल झालंय, हेच आपण फक्त फॉलो करतोय. पण आपण तेवढी रिस्पेक्ट करतोय की आता प्रत्येक इंडिव्हिज्युअलला माणूस म्हणून आपण रिस्पेक्ट करतोय का. आणि मला ना असं वाटतं की जगातील सगळ्यात उच्च स्थानावरती जर का असलं पाहिजे तर ह्युमॅनिटी. तू माणूस म्हणून जर मला बघू शकत नाही, आय कॅन क्राय फॉर दिस, तू माणूस म्हणून जर मला बघू शकत नाही, देन यू डोंट हॅव एनी राईट टू कम अँड टेल मी दॅट तू हे नो करू ते नो करू. सो मला वाटतं की ह्युमॅनिटी हॅज टू बी देअर, बाकी काय नाही. सॉरी. या सगळ्यामध्ये तुझ्या वडिलांचा रोल कसा राहिला? मी माझ्या वडिलांना आधी ब्लेम करायचो, पण मी जसं मोठा होत गेलो तसं मला वाटतं मी त्यांना ब्लेम करणार नाही, बिकॉज ते त्या सोसायटीत वागले ज्या सोसायटी त्यांना हे सांगितलं की तुझा मुलगा डॉक्टर बनेल किंवा इंजिनियर बनेल, तो जॉब करेल, तो लग्न करेल आणि तो मूल काढेल आणि त्यांचं आयुष्य सॉर्टेड होईल. ते ह्याच समाजात वावरलेत. नृत्य, एका पुरुषांनी नृत्य करणं, ते पण स्त्रीबाह्य नृत्य करणं, हे कितपत योग्य आहे त्यांना डिक्टेट केलं गेलं. ते म्हणतात ना वडील नारळ असतात, ते खरं आहे. त्यांचंच मूल आहे मी, त्यांना वाईट नाही वाटणार, पण ते त्यांना ती भीती होती की समाज माझ्या मुलाला काय म्हणेल जर तो नाचतोय, त्याला नाच्या म्हणेल, त्याला काय म्हणेल, त्याला 2 in 1 म्हणेल, त्याला असं. आणि त्यांना बोलले गेले हे शब्द, त्यांना जेव्हा ते बोलले गेले तेव्हा ते घरी येऊन तो राग काढायचे. सो मला वाटतं ही वॉज नॉट रॉंग, ही वॉज डिक्टेटेड बाय द सोसायटी की युअर सन इज नॉट अ सन, हॅव यू चेक्ड हिम, त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. सो त्या माणसाला काय वाटेल. सो मला वाटतं त्यांची चूक नव्हती, ती सोसायटीनी. म्हणून मी म्हणतो ना की सोसायटीनी इतकं डिक्टेट केलं आहे ना आपल्याला, स्त्री पुरुष हे नको करू ते नको करू, आणि आपण तेच फॉलो करतोय. म्हणून आत्ताची जनरेशन मला का आवडते, बिकॉज दे हॅव देअर ओपिनियन अबाउट व्हॉट समबडी इज टेलिंग देम, की ओके तुम्ही हे म्हणता ते मला नाही मान्य आहे, विच इज राईट. जे तेव्हा आपल्याला पण होतं, पण मे बी तेवढी मुभा नव्हती आपल्याला, ती व्यक्त हिंमत नव्हती, माझ्यात तर खरंच नव्हती.
कारण की वडिलांना उलटं उत्तर द्यावं ही मला कधीच आजपर्यंत माझी हिंमत नाही आहे. सो मला वाटतं की वडिलांसाठी मी एवढंच म्हणेल की ही वॉज नॉट रॉंग. द सोसायटी डिक्टेटेड हिम अँड आय लव्ह हिम अँड ही लव्ज मी मोर दॅन एनिथिंग नाव ऑल्सो. तेव्हा पण मे बी असतील, पण तेव्हा लपून, पण आता तर खूप जास्त. म्हणजे मुका घेतल्याशिवाय मला घरातून सोडत नाही ते, इतकं प्रेम आहे. गोड. पण मग नृत्यामुळेच. सो हां. आहे ना. सो मला वाटतं की ही ऑलवेज थॉट की मी एक इंजिनियर झालो पाहिजे किंवा मला गायनायक व्हायचं होतं. मी आय वॉज अ व्हेरी स्टुडियस बॉय. पण ऑफकोर्स सीईटीमध्ये थोडे कमी असल्यामुळे अँड दॅट टाइम डोनेशन वॉज टू मच. आणि DY पाटीलला माझा नंबर आलेला मुंबईला, नवी मुंबईला. पण तेव्हा वडील एकटेच, म्हणजे त्यांचा पगार किती असेल, 10,000 असेल तेव्हा पगार. सो वडील लाखोंची फीस भरणं वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम. बरोबर. आणि IT वॉज द बूम. मग मी BSc IT केलं. बट मग मला वाटतं की ही वॉज नॉट रॉंग. आणि त्यांच्यासाठी मी प्रॉपर सगळं ग्रॅज्युएशन त्यांना जसं हवं तर सगळं मी केलं. आणि ज्या दिवशी माझ्या हातात रिझल्ट आला ग्रॅज्युएशनचा, लाईक हे रिझल्ट आहे, मला 1 वर्ष द्या. जर या इंडस्ट्रीत मी काही नाही करू शकलो, मी नक्की जॉब परस्यू करेल. फक्त मला 1 वर्ष द्या. अँड ही गेव मी 1 year अँड द टेबल टर्न. सो आय थिंक ही वॉज नॉट रॉंग. सोसायटी म्हणून समाजाला बदलण्याची गरज आहे मित्रांनो. खरं की नाही मला सांग. पण मला ही एक गोष्ट इंटरेस्टिंग यासाठी वाटते की आता तुझं आणि त्यांचं नातं इतकं मस्त आहे, तर काय कारणीभूत होतं त्यांचं हे ट्रान्सफॉर्मेशन व्हायला असं तुला वाटतं? मला वाटतं त्यांचं कारणीभूत ना, मी जे म्हणतो ना, ज्या सोसायटीने त्यांना डिक्टेट केलं ना, त्याच सोसायटीनी जेव्हा मी पहिल्यांदा टेलिव्हिजनवरती आलो होतो तेव्हा हे डिक्टेट केलं त्यांना की अरे तुझा मुलगा किती छान नाचतो आणि किती सुंदर दिसतो, त्याची हाईट आणि त्याची पर्सनॅलिटी किती छान आहे, हा नक्कीच या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं काहीतरी करणार. सो दिस वॉज द सेम लाईन यूज बाय द सेम पीपल. म्हणजे बघ ना, नाण्याच्या 2 बाजू असतात, ते खरं आहे. तुम्ही चांगलं कराल किंवा तुमचं जेव्हा नाव होतं ना, तेव्हा हीच लोक तुम्हाला सन्मानाने बघतात आणि बोलवतात. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जर समजा मी ह्या गोष्टी जर फेल झालो असतो ना, तर ही लोक काय म्हणली असते माहिती, बघ आम्ही बोललो होतो ना, त्याला हे नको करायला लावू. बट आय सक्सिडेड. कारण की मला पहिल्यापासून हा मुद्दा होता, मला कोणाला प्रूव्ह करायचं नव्हतं, मला माझा आनंद जगायचा होता. एम आय हॅपी. आणि ना लहानपणापासून मी खूप जास्त मॅच्युअर्ड झालो होतो, कारण की आईच्या शिकवणीमुळे की तुला आनंद मिळतोय का, आर यू हॅपी वेअर यू आर राईट नाव, आर यू हॅपी, आर यू हॅपी, आर यू हॅपी, तुला आनंद मिळतोय का, मग कर. जिथे तुला सन्मान आणि आनंद मिळणार नसेल तिथून तू बाहेर निघ. आणि ते मी केलंय माझ्या थ्रूआउट लाईफमध्ये, मी केलंय. मग मी असे किती अवॉर्ड फंक्शन्स पण सोडलेत, मी असे किती सिनेमांचे गाणे पण सोडले जिथे मला वाटलं की दिस इज नॉट माय स्पेस. मला नावं तेव्हा मिळाली असती, पण मला वाटलं की नो, मी थोडी वाट बघेन, मला अजून काहीतरी उत्तम मिळेल. सो मला वाटतं दॅट इज वॉट माय डॅड्स पर्स्पेक्टिव्ह चेंज्ड. कारण माझ्या वडिलांना वाटलं की नाही, तो स्वतः, आणि ह्या संपूर्ण, मी शहाडसारख्या एका छोट्याशा गावातून येतो, जे कल्याणच्या पण पुढे आहेत, जिथे अजूनही रस्त्यावर म्हशी चालतात, मी अजून तिथे शेती आहे. सो मी त्या ठिकाणी होतो जिथे कोणी डान्सिंग किंवा ह्या फील्डमध्ये असं काहीतरी करेल हे कोणालाच माहीत नव्हतं. पण मला वाटतं परमेश्वराने ते योजलं होतं, आणि फक्त तो मला जरिया बघायचा होता. मी कसं, म्हणजे विचार कर, मी एव्हरी डे टू ट्रॅव्हल फ्रॉम शहाड टू अंधेरी और दादर फॉर रिहर्सल्स, कारण की खूप लांब होते माझ्यासाठी डिस्टन्स. अँड दॅट आय स्टार्टेड कमिंग टू मुंबई खूप अर्लियर. आणि 40ला वाढलेला मुलगा आहे मी पण. सो मला वाटतं की 10 रुपयाची किंमत किंवा 2 रुपयाची किंमत मला खूप होती. कधी कधी विदाऊट तिकीट पण ट्रॅव्हल केलंय मी. पण ते दिवस मी विसरणार नाही कधी. सो तू तुझ्या इंटरव्ह्यूजमध्ये मला असं जाणवलं की खूप जास्त तुझ्या ट्रॉमाजबद्दल, तुझ्या आयुष्यात आलेल्या बुली करणाऱ्या लोकांबद्दल अनेकदा व्यक्त झालायस, बोललायस. मला आज हे समजून घ्यायचंय की त्या काळापासून किंवा त्या वेळेपासून आज तागायत तुझ्याबरोबर उभं कोण राहिलंय? म्हणजे एक आई तर कळलीच, पण अजून कोण की जे ज्याच्या यू कॅन काउंट ऑन देम, असं कोण आहे? गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ. मला वाटतं आय कुड फील देम वेन एव्हर आय एम वेर एव्हर आय एम इन अ प्रॉब्लेम. आणि ते म्हणतात ना, बिकॉज मी त्या ट्रॉमामध्ये इतका अडकलो होतो, मला मित्र खूप कमी होते. म्हणजे जसं तू म्हणू शकशील आत्ता पण की दीज आर माय स्कूल फ्रेंड्स, किंवा लोक ना रियुनियनला जातात. आय नेव्हर गो टू रियुनियन बिकॉज आय डोंट नो नेम्स ऑफ फ्यू पीपल ऑल्सो, कारण की मी एकटा असायचो पहिल्यापासून. पण मला असं वाटतं की त्या एकांतात ना
दोन ही लोक होती, कारण स्वामींची एक खूप मोठी प्रतिम फोटो आहे आमच्याकडे लहानपणापासूनच. सो एक व्यक्ती म्हणून ना मला तो एक माणूस म्हणून दिसायचा नेहमी, की कोणतरी बसलाय जो माझ्याशी बोलतोय. आणि गणपती बाप्पा, बिकॉज मी गणपतीच्या नवसाचा पण आहे, सो आय हॅव अ व्हेरी डिफरंट कनेक्शन विथ गजानन. सो मला वाटतं की बाप्पा म्हणून आपण त्याला मित्रच म्हणतो. सो मी खूप वेळा देवळात जाऊन गप्पाच मारलायत, म्हणजे लिटरली गप्पा, असं की बसून की काय वाटतं तुला, मी हे केलं पाहिजे का, आणि असं तसं असं मी. सो मला वाटतं स्पिरिच्युअली मी खूप कनेक्टेड होतो आणि आईमुळे मी जास्त स्पिरिच्युअली अजून कनेक्ट झालो. सो मला वाटतं ह्या 3 गोष्टी मी म्हणेल. आई सगळ्यात पहिली आई, कारण मला ती आई कळली आधी, कोण ही व्यक्ती. आई आणि ऑफकोर्स मग परमेश्वर मला कळला. माणूस म्हणून माझ्याबरोबर आता खूप लोक आहेत जे मे बी असतील, कारण की नाव आहे माझं, किंवा माझे एम्स खूप मोठे आहेत, किंवा माझे गोल्स आहेत, पहिल्यापासूनच होते ते. पण त्या पाथवरती ना लोक जुडतात, पण मी त्यांना ॲज अ चॅप्टर म्हणून ट्रीट करतोय, की हा लेसन आहे लाईफचा. इदर दे विल टीच यू और दे विल बी विथ यू. मग ते म्हणतात ना की आओ तो वेलकम, ना आओ तो भीडकम. वो मेरा लाईन आहे. हा, मी पहिल्यापासून इतका एकटा आहे, तो मला एकट्याची इतकी मी अजून पण, जसं मी आज आपण इंटरव्ह्यू करतोय, मी एकटा ड्राईव्ह करून आलो आहे, कारण मला आवडतं एकट्याला राहायला. मला गाणी ऐकायला आवडतात, मला स्वतःसाठी विचार करायला खूप आवडतो की आता मी काय करू नेक्स्ट. सो आय थिंक तो एकटापणा ना, तेव्हा मी एकटा नसतो. माझ्या इफ यू सी माय सोशल प्लॅटफॉर्म, एक गणपतीचा रोज फोटो असतो माझ्या स्टोरीवर, तो माझ्या कारमधला आहे. सो तो माझ्याबरोबर रोज असतो, आणि स्वामी असतात असं मला वाटतं, की मी त्यांच्याशी खूप बोलतो की ओके, ह्याचा अर्थ असं नाही मला वेड लागलं आहे, पण मला असं वाटतं की दिस इज द पॉवर विच आय थिंक विल गाईड मी. म्हणजे ही पॉवर मला कधीच, मी पडलो तरी मला हिंमत पण देईल उठायची. कधी कधी ना मी अडकतो 2 वाटेमध्ये की मी काय निवडू, आणि नेक्स्ट डे ना मला त्याचं उत्तर आपोआप मिळतं, का माहीत का, आणि ते होत जातं. सो मला वाटतं देर इज सम पॉवर विच कंट्रोल्स यू, नॉट अ ह्युमन पॉवर, बट देर इज सम पॉवर, एक कोणती तरी पॉवर आहे जी आपल्याला कंट्रोल करते, आणि मी खूप मानतो त्या पॉवरला. लहानपणी मित्र नसण्याचा काय फायदा झाला आणि काय नुकसान झालं असं तुला वाटतं, म्हणजे आत्ताच्या तुझ्या काळ? कारण आता म्हणजे मला असं वाटतं की लहानपणी म्हणजे मी अशी होते की मला खूप मैत्रिणी नव्हत्या. बरोबर. अगदी म्हणजे मी नेहमी अशी ग्रुपमधनं बाजूला टाकलेली, ओके, किंवा माझ्या विरुद्ध असं नाही, पण कळलं. कुठच्या तरी एका कळपाची मी कधीच नव्हते. त्यामुळे मला आता खूप ट्रस्ट इश्यूज आहेत, म्हणजे मला पटकन लोकांवरती विश्वास नाही ठेवता येत. मला असं होतं की तुम्ही लांब राहा, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. सो हे खूप लहानपणाचं आपल्यावरती कुठेतरी एक असतं, आपण एक शील पडत असतं, शील टाकतो आपण. सो तुझ्या बाबतीत हे कसं घडलंय, म्हणजे आता तू लोकांना तशा अर्थाने लांबच ठेवतोस, तर ते नुकसान वाटतंय, फायदा वाटतोय, काय वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज असतं. आणि लहानपणापासून ना मी तो एक पिक्चर खूप फॉलो करतो, ज्याच्यामध्ये ना सगळी लोक अशी सरळ चालली आणि एकच माणूस उलट्या दिशेने येतोय. आणि लहानपणापासून मला असं वाटत होतं की आय एम बॉर्न टू स्टँड आउट ऑफ द क्राऊड. वी आर बॉर्न टू स्टँड आउट ऑफ द क्राऊड. दॅट्स वाय मला वाटतं आपण त्या कळपाचा भाग, म्हणजे जिथे सगळ्या मेंढ्या एकत्र चालल्या तिथे एक मेंढी उलटी जाऊ शकते. जसं ते पेंग्विनची एक स्टोरी लिहिली बघता, तो एकटाच कुठेतरी. सो मला वाटतं की एव्हरी ग्रुप हॅज सम ऑफ द अदर पर्सन, ज्यांना त्या ग्रुपपेक्षा वेगळं काहीतरी करायची इच्छा असते. आणि मला वाटतं दॅट वॉज अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज, कारण की तेव्हा मला माझी स्वतःची मतं होती. मी आजपर्यंत जे काही केले ते स्वतःच्या निर्णयाने केलंय. मला वाटलं मी केलं, मला नाही वाटलं मी नाही केलं, त्याचा मला फायदा आहे. तोटा मी हे म्हणेल की येस, ॲट टाइम्स बिकॉज तुमचं जसं वय वाढतं, you tend to miss certain things which you see around. म्हणजे तू जेव्हा अराउंड असते तेव्हा तुम्ही बघतात की कपल बसलंय, किंवा देर आर 4-5 फ्रेंड्स सिटिंग टुगेदर, अँड दे आर जस्ट लाफिंग. काय टॉपिक असेल आपल्याला माहिती आहे, आपल्याला असं वाटतं की ह्या ग्रुपचा पार्ट मी का नाही आहे. असं होतं कधी, बिकॉज यू आर ह्युमन. तुझ्याकडे सगळे इमोशन्स असतात. आनंद तू किती म्हणशील तरी की तो एक मिसिंग फॅक्टर असतोच. मग मला वाटतं की तेव्हा मग स्पिरिच्युअलिटी कम्स इन टू पिक्चर, वेअर देन यू tend to go to a temple, or you just do meditation, जे मी लहानपणापासून करतो. मी स्वतःमध्ये मेडिटेट खूप करतो. सो मला वाटतं दॅट हेल्प्स. पण या देर इज दिस स्मॉल डिसएडव्हान्टेज विच आय फील की ॲट टाइम्स की मी दिला पाहिजे का लोकांना एंट्री इन टू दॅट गेट ऑफ आशिष पाटील, कारण की कदाचित आपण लहानपणापासून इतक्या गोष्टी बघितल्या आहेत आणि लोकांनी आपला इतका फायदा घेतला आहे गोष्टींसाठी, तर आपण एक शील्ड बनवतो.
कधी कधी समोरच्या व्यक्तीला आपल्याला आय लव्ह यू म्हणायचं असतं प्रेमाने किंवा, पण आपण ती इतकी मोठी शील्ड बनवली की समोरच्या व्यक्ती घाबरतो की अरे ह्याला बोललं तर राग येईल का. सो कदाचित त्याच्यामुळे पण अजून मे बी आय डोंट नो अबाउट यू, आय एम द सिंगल. पण या म्हणजे पीपल आर लाईक की ओके वी आर नॉट गोईंग इन टू दॅट लायन्स डेन. वुड यू लाईक टू टॉक अबाउट इट की अबाउट लव्ह? नो, आय सी आय लव्ह माय सेल्फ अ लॉट. म्हणजे इट्स बीन अ जर्नी ऑफ लव्हिंग. मला वाटतं एक मोठी एक जर्नी बनवली आहे मी की ज्याच्यात मी स्वतःला खूप प्रेम करतो, मी स्वतःला खूप वेळ देतो, मी जिमला जातो, मी स्वतःसाठी खूप उत्तम कपडे घेतो विकत, मी स्वतःसाठी दागदागिने बनवतो, ऑफकोर्स घरच्यांसाठी पण मला वाटतं आपण कमवतो कोणासाठी. सी ती लास्ट ओळ तीच आहे की तुम्ही जेवढं कमवतात ना, जर त्याचा तुम्ही उपभोग घेऊ शकत नाही तर मेल्यानंतर जे बँकेत उरलंय ना तो तुमचा ओव्हर टाईम आहे. तर लोकांना असं वाटतं की असं थोडी होणार आहे की मेल्यावरती लोक ते सगळा पैसा काढतील आणि तुझे FD पासून सगळं काढून प्रॉपर्टी तुझ्या चितेवर, तो तुझा ओव्हर टाईम आहे. सो मला वाटतं, आणि मी खूप छान ओळ ऐकली होती, युअर पास्ट इज हिस्ट्री, युअर फ्युचर इज मिस्ट्री, युअर प्रेझेंट इज अ गिफ्ट. सो प्लीज टेक द गिफ्ट, ओपन द बॉक्स, डू वॉट एव्हर यू वॉन्ट. सो मला वाटतं खूप लोकांना ह्याच्यात जगतात, उद्या काय होईल. पण जर तू भिंतीवर लिहिलंस ना उद्या, आणि तू उद्या जाऊन ते बघशील ना तिथे उद्याच लिहिलंय. एम आय राईट? जर तू लिहिलंय येस्टरडे आणि तू जाऊन बघशील तर ते येस्टरडेच लिहिलंय, पण जर तू लिहिशील आज तर ते रोज आज आहे. सो मला वाटतं ते आपल्याला जगता आलं पाहिजे. अँड आय फील या, आणि जसं मी म्हटलं ह्युमन इमोशन्स आहेत सगळ्यांमध्ये, तुझ्यामध्ये म्हणे आपल्या सगळ्यांमध्ये. वी फील सॅड ॲट टाइम्स, आणि कधीतरी आपल्याला असं वाटतं कोणीतरी विचारावं की हाऊ आर यू, आर यू ओके, बरं आहेस का. कारण की ह्या प्रवासात ना आपण स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवलं आहे ना की कधीतरी ना लोकांना वाटतं की अरे हा सगळं हँडल करू शकतो किंवा ही सगळं हँडल करू शकते, बट त्यावेळेस यू रिअली नीड, एका पॉईंटला कधीतरी असं वाटतं की तू बरा आहेस का, इज एव्हरीथिंग ओके. आणि जर कोणी चुकून पण त्यावेळेस तुला मिठी मारली ना तर यू विल क्राय लाईक अँड हाव. आणि माझं असं झालंय खूप वेळा. सी आय डोंट, जसं मी म्हटलं पुरुषात्वाची माझी व्याख्या ती नाही की रडायचं नाही, मी रडू शकतो, मी मिठी मारून माझ्या मित्रांना रडू शकतो, आईला मिठी मारून रडू. आणि आईला ना कळतं आपल्या, आपण अपसेट असतो ना तिला लगेच कळतं. म्हणजे ती मला असं खोरून मग काय घडलंय का सेटवर असं तसं, किंवा काइंड ऑफ दॅट थिंग. पण मग तिला कधी कधी प्रोफेशनली ना आपण इतके साऊंड असतो, पण पर्सनली युअर लाईफ इज समटाईम ना स्कॅटर्ड. सो पण मला वाटतं की भक्तीमुळे आणि म्युझिकमुळे आणि नृत्यामुळे ना मी ती खूप अलाईन केलंय. बट येस, ऑफकोर्स ह्युमन नेचर आहे आपला तो. या नाही, आणि मला सगळ्यात तुझ्या बोलण्यामध्ये एक दिसतंय की तुझ्यामध्ये ती माणुसकी एवढी भरली आहे ना की तुला, कारण की मला काय वाटतं माहिती आहे का, बघ कसं आहे ना, मला ती भावना माहिती आहे प्रेम न मिळालेली, मला ती भावना माहिती आहे मला एकट्यात ढकललेली, मला ती भावना माहिती आहे इग्नोर केलेली. सो जर कोणी माझ्या जवळ असेल ना, मी ह्या तिन्ही भावना त्यांना नाही देऊ शकत, कारण की माझ्याबरोबर ते झालं आहे. सो माझा नेहमी हा हेतू असतो की मी किती हंबल त्यांच्याशी वागू शकतो, मी त्यांना किती प्रेम देऊ शकतो, मी त्यांच्याशी किती काइंड वागू शकतो, जेणेकरून त्यांना असं वाटेल की हे अजून जिवंत आहे ह्या जगात, जिथे आता आपण म्हणतो ना की माणुसकी नाही आहे, पण कुठेतरी एक ते म्हणतात ना बदल तुमच्यातूनच होतो. इफ यू मेक इट हॅपन फॉर समबडी आणि त्यांना वाटलं की नाही यार अच्छा आदमी है, सो मुझे लगता है वो बस उतना काफी है जीने के लिए. मी जे पहिल्यांदा म्हटलं वाक्य की मला खूप काही मिळतं आणि मला माहितीच होतं की तुझ्याकडे मला खूप काही मिळणार आहे, How sweet. आणि हे इतकं म्हणजे काय सांगू की इतकं रिलेटेबल आहे तू आता जे बोलतोयस ते. कारण सगळेच आपण आयुष्यामध्ये माणसांच्या कळपात राहणारी आणि तरी सुद्धा कळपाच्या बाहेर असणारी माणसं होत, आणि आपल्याला Yes. कळतच नाही की कुठच्या सिच्युएशनला कसं डील करायचं असतं. सो हा पॉडकास्ट जो कोणी ऐकत असेल त्यांनाही हे Yeah. म्हणजे फील होत असेल आतून कदाचित. ऑफकोर्स, कारण की प्रत्येक, आणि मी म्हणतो ना की बघ प्रत्येकाला ना आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीतले आहेत. आता ते कसे हँडल करायचे ना ते त्या व्यक्तीवरती आहे. आणि मी ना उभ्या आयुष्यात म्हणजे आता मी आय डोंट माइंड शेअरिंग माय एज, मी 38 आहे. मी या 38 इयर्समध्ये एवढं शिकलो आहे की नो बडी इज कमिंग टू लिफ्ट यू. तुला स्वतःलाच उठायचं आहे, तुला रोज सकाळी उठायचं आहे, भलेही तुला उठावंसं नाही वाटणार, पण तुला उठायचं आहे, तुला तयार व्हायचं आहे, तुला त्या कामासाठी जायचं आहे, पण त्या कामाचा आनंद पण घ्यायचा आहे.
आणि त्या कामाची इरिटेशन पण घ्यायची आहे, परत घरी यायचं आहे आणि त्या त्रासात झोपायचं आहे. तर मग हे सगळं जर आहेच, तर वाय नॉट टेक इट ॲज अ बून, टेक इट ॲज अ ब्लेसिंग ऑफ एव्हरी डे, की ॲटलिस्ट तू जिवंत आहेस आज मी जिवंत आहे, आज मी कदाचित काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेन, आज मी निदान एका चेहऱ्यावरती हास्य आणू शकेल, असं काहीतरी मी वागेल कोणाशी. मी ऑफिसला गेले असंच मला वाटलं की आज मी कोणातरी कॉफी जाऊन देऊ मी मग घेऊन देऊन एक कॉफी मैंने बनाया. वाय नॉट आय डू दिट फॉर माय डान्सर्स ॲट टाइम्स. माझे डान्सर्स रिहर्सलला असतात, अरे ब्लॅक कॉफी कौन पिएगा, मैं बनाता हूँ, चलो क्या ही गरम पाणी डाललं ना. तो इट इज लाईक दे फील हॅपी. ते म्हणजे पण त्यांना काही गरज नाही मला हे करायची, पण मला वाटतं की मला आनंद देते ती गोष्ट की दे स्माईल की अरे आशिष दादानी आज कॉफी बनाया हम लोग. सो आय थिंक दिस वर्क्स फॉर मी आणि आय एम लिव्हिंग इन दॅट वे. मला आनंद मिळतो त्या गोष्टीत. अपार्ट फ्रॉम डान्सिंग तू बरेच उद्योग डान्सिंगच्या आधी अपार्ट फ्रॉम डान्सिंग नाही, म्हणजे आता तू नाही करत, पण तरी म्हणजे आपल्याला एक असं असतं की काहीतरी क्लिक होईपर्यंत ना आपली एक धडपड सुरू असते, हे पण ट्राय करूया ते पण ट्राय करूया. सो तू शिकला पण आहेस, तू नोकऱ्या पण केल्या, सो त्या अनुभवाबद्दल सांग. म्हणजे डान्सिंग मी पहिल्यापासून करत होतो. सो बुगी बुगी आणि दमदमादम वगैरे हे जे कार्यक्रम असायचे, सो आय वॉज ऑलरेडी ऑन टेलिव्हिजन, म्हणजे सोलोज मध्ये मी असायचोच. आणि हे वयाच्या कितव्या वर्षापासून? मला वाटतं वेन आय वॉज इन 9th or 10th स्टँडर्ड, आणि कॉलेजला असताना मी बुगी बुगी 2दा केलं होतं, लाईक FY ला असताना. सो कॉलेजमध्ये तर ऑफकोर्स बिकॉज ऑफ युथ फेस्टिवलमुळे इंटर कॉलेज कॉम्पिटिशनला आय वॉज नोन. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, ललित प्रभाकर आणि वी कम फ्रॉम द सेम कॉलेज, सेम क्लास, सेम बाजूबाजूला बसायचो. सो कल्याण, सो ललित इज फ्रॉम कल्याण. सो आम्ही तो नाटकांमध्ये फेमस असायचा, एक पात्री अभिनय, आणि मी डान्सिंग मध्ये असायचो. सो डान्सिंग पहिल्यापासून होतं. पण ते असतात ना, मग IT मध्ये असल्यामुळे प्लेसमेंट येतात तुमच्याकडे कॉलेजमध्ये, मग ते इंटरव्ह्यू द्या. मग आम्ही पण ललितनी आम्ही सगळ्यांनी इंटरव्ह्यूज दिले, भले आम्हाला माहिती होतं आम्हाला हे करायचंय, पण की चलो देते. सो विप्रो आय गॉट इन टू विप्रो. आय गेस ही गॉट इन टू TCS, आय डोंट रिमेंबर, पण आय गॉट इन टू विप्रो. मी मग ऑफकोर्स आफ्टर ग्रॅज्युएशन 1 महिना मी चालू केलं जॉब. पण ते असतं ना युनिफॉर्म घालून ते टाय वी पॅन्ट शर्ट, आणि मला असं ते सहनच होईना की हे खूप असं ना मला लॉक केलंय असं मला वाटत होतं मी जेलमध्ये. आणि ना आय वॉज वेटिंग की काहीतरी मी रोज विचार करायचो, ते म्हणतात ना मॅनिफेस्टेड, ते मी मॅनिफेस्ट करायचो की काहीतरी अपॉर्च्युनिटी यावी. आणि एकापेक्षा एक नुकतंच झालं होतं पहिलं सीझन, त्याच्यानंतर सेकंड सीझन येणार होतं. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड की अगर ये आया ना मैं ऑडिशन दूंगा. मी एक दिवस ऑडिशन अनाऊन्स झाली 15 ऑगस्ट, मला अजून पण लक्षात आहे, 15 ऑगस्टला ऑडिशन अनाऊन्स झाली होती. आणि 15 आणि 16 ऑगस्ट मी 2 दिवस लाईनमध्ये होतो दादरला, यशवंतराव नाट्य मंदिरला ऑडिशन झाल्या होत्या, आणि 2 दिवस लाईनमध्ये लागून मी ऑडिशन दिली. मी सिलेक्ट झालो, आणि दॅट इज हाऊ द टेबल टर्न. आणि त्या दरम्यान ना मला एअर इंडियासाठी पण चांगलं ग्राउंड स्टाफचं ऑफर आलं होतं. सो थोडा वेळ होता शूट चालू व्हायला, तर मी म्हटलं एकदा करून बघूया काय, ॲटलिस्ट मग मी विप्रो सोडलं की असंच की हां चलो. मग एअर इंडियाच्या ग्राउंड स्टाफला पण मी गेलो, आणि ना आय वॉज इन द ग्राउंड स्टाफ. आणि मग ते लोक येतात ना जे काउंटर्सवरती, जसं आपण जातो एअरपोर्टला, तर खूप लोकांना ना मी समजायला लागलो की अरे हा तो मुलगा आम्ही बुगीमध्ये बघितलेलं. तर 1-2 बायकांना मला अशा येऊन म्हणाल्या पण की यहाँ पे क्या कर रहे हो, यू आर बॉर्न टू डान्स, यू डोंट डू जॉब अँड ऑल. पण ते असे बोलले असतील मग, पण ते मी इतकं मनावर घेतलं ना की खरंच यार मी जॉब करायला पाहिजे की नाही. सो मला वाटतं मग तेव्हा मी ते विचार करून तेव्हा मी इतक्या शिव्या खाल्ल्या असतील माझ्या वडिलांच्या, बिकॉज इट्स अ गव्हर्नमेंट, एअर इंडिया वॉज अ गव्हर्नमेंट थिंग. सो आणि मला पायलटचं खूप क्रेज येतो. आय वॉन्टेड टू फ्लाय. तो मला मी ती एक्झाम द्यायला पण तयार होतो, बट सी आय एम नॉट फ्लाइंग देअर, बट आय एम फ्लाइंग हिअर राईट नाउ इन माय करिअर. बट या पण मग मला अजून ती उत्सुकता असते. मी जेव्हा पण एअरक्राफ्टमध्ये जातो ना, आय ऑलवेज मी असं डोकवतो कॉकपिटमध्ये, बिकॉज मला ते होतं तेव्हा. पण मग देन एकापेक्षा एक हॅपन इन द टेबल टर्न, अँड देन आय बिकम अ कंटेस्टंट, फायनलिस्ट, रनर अप, कोरिओग्राफर झालो नंतर मी, आणि बरेच मग देन देर वॉज नो लुकिंग बॅक. सो दॅट इज हाऊ. पण मला वाटतं इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स, कारण की कधी कधी असतं ना की तुम्ही त्या जॉबला पण जाऊन आलेला आहे, तो मला माहिती आहे त्या लोकांची पण काय भावना आहे. सो या आय हॅव डन दॅट. डान्सिंगपेक्षा कोरिओग्राफी करणं किती वेगळं आहे, आणि तू सगळ्यात जास्त काय एन्जॉय करतोस? याच्यात फरक आहे का? आहे, फरक आहे ऑफकोर्स. सी डान्सिंग इज समथिंग विच इज, मला असं वाटतं इट हॅज टू बी अ सोल डान्सिंग. म्हणजे की तुम्हाला त्या गाण्याची भावना जर कळली ना, तर तुमच्या चेहऱ्यात ती दिसते. मग ती कुठली असू शकते, ती आनंद असू शकते, ती विरहाची असू शकते, ती रौद्र असू शकते. सो ती कोणतीही भावना असू शकते, फक्त तुम्हाला ती भावना कळली पाहिजे.
आणि तू बिलीव्ह नाही करणार, मी लहानपणापासून आय यूज टू कोरिओग्राफ माय ओन डान्सेस. सो त्याच्यामुळे ना, जसं तू म्हणशील तुला काय आवडतं, तर मला मी कोरिओग्राफ केलेला डान्स मी करताना आवडतो असं मला वाटतं. सो बिकॉज कोरिओग्राफी आणि क्रिएटिव्हिटी ह्या कॉन्सेप्ट लहानपणापासूनच मला होता. क्रिएटिव्ह म्हणजे स्कूलच्या गॅदरिंगला पण, स्कूलमध्ये असून सुद्धा मी स्कूल अॅन्युअल फंक्शनला कोरिओग्राफ करायचो विथ ते असं 40 मुलं, मग एंट्री एक्झिट कशी होणार. सो मला वाटतं तो स्टेजचा एक्सपिरियन्स मला लहानपणापासून होता आणि मला स्टेज फिअर कधी नव्हतं म्हणून. आय नेव्हर हॅड अ स्टेज फिअर. आणि कोरिओग्राफी ऑफकोर्स आय एन्जॉय बिकॉज काहीतरी क्रिएट करायला लागायचं, त्या गाण्यावरती तू वेगळं काही क्रिएट करते ही मजा असायची. आणि डान्सिंग ऑफकोर्स की ती कोरिओग्राफी आपण नाचून लोकांना पोचू शकतो का, म्हणजे इफ माधुरीनी काही आयकॉनिक गाणे केले तर त्या आयकॉनिक गाण्याला तोडून मी काय कोरिओग्राफ करू शकतो. दॅट वॉज ऑलवेज अ मोटिव्ह. सो मला वाटतं कोरिओग्राफी हा कॉन्सेप्ट मला खूप लेटर कळला लाईफमध्ये. आधी मला असं वाटायचं ना, हे सेलिब्रिटी ना जे नाचतात ना, आपण गाणी बघायचो लहानपणी, तो मला वाटायचं हे स्वतःच नाचतात. तोपर्यंत मला हा गुरु, किंवा मला कधी गुरु नव्हतं त्याच्यामुळे मला असं माहित नव्हतं की डान्स क्लास किंवा असं मी कधी बघितलं, दिशा द्यावी लागते. पण नंतर जेव्हा मी बघायला लागलो की तेव्हा सरोजी मला कळाला की ओ, ह्या बाईला नाचणारी ही बाई आहे, म्हणजे ही मोठी आहे. मग मी हिला फॉलो करायला लागलो की ओके, व्हॉट हॅज शी डन. आणि मला वाटतं अजून पण सरोजींचं एक अंडर रेटेड जे गाणं आहे, म्हणजे ज्याला ऍक्च्युली अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं, मिळालं पण असेल म्हणतं एखादं, पण जे खूप लोकांना कोरिओग्राफिकली ना इतकं माहीत नाहीये, पण जे वन ऑफ द बेस्ट कोरिओग्राफीज कोयला पिक्चर मधलं सासो की माला में सिमरू में, जे माधुरी ना उन्हात नाचली आहे, त्या आता भर उन्हात, आणि नी स्पिन्स आणि सोलो नाचली ती कोरिओग्राफी कोणीही जाऊन बघा. इट इज वन ऑफ द बेस्ट कोरिओग्राफी वॉट सरोजी हॅज डन. पण त्याला तेवढा हाईप नव्हता मिळाला बिकॉज अदर सॉंग्स वर व्हेरी फन आणि लग्नातली गाणी. पण मला वाटतं कोरिओग्राफी, क्रिएटिव्हिटी विचार कर त्या काळापासून त्या बाईकडे, मला वाटतं त्यांच्यासारखं कोणी होणं नाहीये असं मला वाटतं. मला नेहमी, म्हणजे आता एक गोष्ट मला या सगळ्यामध्ये इतकी छान वाटते की तुझ्या काळामध्ये तू एकटाच असशील किंवा फार तर तुम्ही 2-3 जण असाल. आता सोशल मीडियामुळे इतके लोक समोर येताना दिसतात, ते डान्स करतात, ते एक्सप्रेसिव्ह असतात, ते चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्सनी रील्स बनवतात. आणि मी ऑनेस्टली सांगते, मुलींपेक्षा मुलांची नजाकत मला खूप आवडते. म्हणजे मी कुठचंही रील बघायला गेले ना, तर मुलींपेक्षा, म्हणजे मुलींचं मला असं कदाचित असं बायस असेल की त्यांच्याकडनं हे येणं आहेच आहे, पण मुलांनी हे करणं हे फार महत्वाचं वाटतं मला, किंवा छान वाटतं. खूप सारे असे छोटे छोटे रील्स मी पाहिलेत की ज्याच्यामध्ये ते इतके सुंदर डोळ्यांचे हावभाव करतात. अमेझिंग. म्हणजे तुला ते तेव्हाच गवसलं होतं. मला वाटतं की बघ, सध्या ना मुलींनी पदर कमरेवर सोडलाय आणि मुलांनी पदर जपलाय. म्हणजे खूप मोठी लाईन आहे, पण मला वाटतं हे खरं आहे सध्या की मुलं जी, म्हणजे आय वॉज द पायनियर ऑफ स्टार्टिंग. म्हणजे ऑफकोर्स माझ्या आधी खूप मोठी मोठी लोक होती, म्हणजे जसं गोपी किशनजींना मी स्वतः नाचताना गोपी किशनजींना बघितलंय सिनेमांमध्ये, जनक जनक पायल बाजे किंवा नवरंग सारखा सिनेमा, पंडित बिरजू महाराजजी किंवा सोहनलाल महाराजजी जे सरोजींचे गुरु होते. सो अपॅरेंटली पहिल्यापासून ना पुरुष कोरिओग्राफर सगळे होते. म्हणजे विचार कर, पुरुषांना स्त्री कळली होती की ही स्त्री, म्हणजे वैजंतीमालापासून मधुबालापासून सगळ्यांना पुरुषांनी नाचवलंय. नंतर म्हणजे विचार कर की काय थॉट प्रोसेस आहे पुरुषांचा, की ही स्त्री चालताना अशी दिसू शकते, किंवा ही स्त्री जेव्हा फिरते आणि अशी थांबते तर ती अशी दिसू शकते. सो मला वाटतं दॅट इज हाऊ आय लव्ह डान्सिंग, बिकॉज मला हे कळलं होतं की इट इज अ मैन एंड अ फीमेल का दोनों का कॉम्बिनेशन. सो दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. आणि तू होतास की तू कदाचित पायनियर आहेस, मी ते म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की मी स्टिरियोटाईप तोडण्याचा प्रयत्न केला. मला खूप लोक म्हणाले की तू जे करतोयस ना ते कालांतर चालणार नाही, फोक क्लासिकल तुझे पकडून चालला, एक पुरुष म्हणून तुला हिपहॉप शिकावं लागेल. कारण तेव्हा हिपहॉपचं कल्चर ना खूप येत होतं आपल्या भारतात, पाश्चात्य नृत्य खूप येत होतं, म्हणजे बॉलरूम डान्सिंग बरंच येत होतं. तेव्हा मुलांचं खूप म्हणणं होतं कॉलेजमध्ये की पाटील और एक स्टाईल सीखले तर चलेगा नाहीये. पण आज मी त्याच स्टाईलनी इथपर्यंत तुझ्या समोर बसलो आणि लोक मला त्या स्टाईलनी ओळखतात. किंवा लावणी जर म्हटलं गेलं की लोकांच्या डोळ्यासमोर मी दिसतो, मे बी मी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला असेल त्याच्यामुळे मी दिसत असेल. पण मला वाटतं की ही आत्ताची जी पिढी आहे ना, ते न घाबरता पुढे येत आहेत, ते न घाबरता बिनधास्तपणे
आणि मला वाटतं त्या पुरुषांना हेच दाखवायचं आहे, किंवा कुठेतरी हे जे 3 पुरुष मी जे आधी उल्लेख केला, गोपीजी, बिरजू महाराजजी आणि सोहनलाल महाराजजी, ह्यांचा ना सोल फिरतोय या पुरुषांमध्ये. मला असं वाटतं की तो सांगण्याचा हाच प्रयत्न करतोय की स्त्री ना किती सुंदर आहे, तिला सुंदरच दाखवण्याचा प्रयत्न करा. सी, देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन गोईंग वल्गर आणि सेन्शुअसचा जो एक थिन लाईन ती मेंटेन करण्याचा जर प्रयत्न केला ना, तर स्त्री किती सुंदर. आणि मला वाटतं सगळे मुलं जे तुला आवडत आहेत किंवा जे इन जनरल मुलींना आवडत आहेत नाचताना, ते ती थिन लाईन खूप मेंटेन करतात बघ. म्हणजे काही मुलं तू लावणी करताना पण बघितली असशील, ते ओठ दाबत नाही, ते डोळा मारत नाही, पण ते फक्त रोखून बघतात आणि ते फक्त रोखून नाचतात की तुमच्यापर्यंत ते घुसलं पाहिजे. आणि तीच लावणी आहे किंवा तो तुझा आर्ट फॉर्म आहे. आणि मला वाटतं लावणी बऱ्याच पुरुषांनी काय अडॉप्ट केली किंवा मी पण काय अडॉप्ट केली, मी हेच सांगण्यासाठी की भैया वो वर्ड तुम्हारा ही आहे. लावण्य इज द वर्ड ऑफ, त्या स्त्रीला ते वर्ड दिलं आहे. आणि तुला जर ते लावण्य म्हणजे ते म्हणतात ना, एखादी स्त्री जर चापून चुपून नेसली नऊवार, तो गजरा, ती नथ आणि ते दागदागिने घालून जेव्हा ती रंगमंचावरती येते ना, ते त्याला लावण्य म्हणतात, म्हणून ती लावण्यवती. जर ते मुली आजकाल मिस करायला लागले, तर मग पुढच्या पिढीला भली लोकांनी आम्हाला नावं ठेवतील तरी चालेल, पण आय हॅव टू टेल देम की ही लावणी आहे किंवा हा नृत्य प्रकार असा आहे. किंवा आजकाल म्हणजे सगळ्यात जुनं नृत्य जे देवळातून आलंय, भरतनाट्यम मी ज्याला म्हणेल, ज्यांच्या तू देवळांवरती मूर्त्यांचे पण पोजेस बघतील, सगळ्या पोजेस आहेत, त्या पोजेस मधूनच भरतनाट्यम आलंय. म्हणजे त्या नृत्याला पण जपण्यासाठी किती लोकांची धडपड आहे, कारण की लोकांनी त्या नृत्यामध्ये पण इतकं अपडेशन आणलंय, विच इज आय अग्री, सी अपडेट झालं पाहिजे, पण कुठेतरी मला वाटतं त्याचा बेस न विसरता. म्हणजे मी पण जर लावणी सादर करतो आज, तर मी कुठेतरी ते अपडेटेड व्हर्जनमध्ये सादर करतो, कारण मला वाटतं आत्ताच्या जनरेशनला होल्ड करण्यासाठी मला अपग्रेड करणं गरजेचं आहे. तू जसं मी म्हटलं की ओल्ड इज गोल्ड आपण जरी म्हणतो, पण त्या ओल्ड इज गोल्डला एक हिरा जर मला लावायचा असेल त्या गोल्डवरती, तर ती ही आत्ताची पिढी आहे. आपण ओल्ड गोल्ड आहोत, पण ते हिरा ही लोक आहेत. दे कॅन ओनली मेक द गोल्ड शाईन विथ दॅट डायमंड. सो उसको संभाले कैसा. म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे सगळ्या पुरुषांचा, किंवा जी कोणी मुलं ते परफॉर्म करतात कुठलाही आर्ट फॉर्म, भले ते स्त्री बाह्य असो किंवा काही असो, पण मला वाटतं की त्यांना हेच सांगायचं कुठेतरी की जर आम्ही हे करू शकतो तर तुम्ही का नाही, जर आम्ही लाज जपू शकतो तर तुम्ही का नाही, जर आम्ही त्या बिनधास्तपणे त्या बोल्ड, सी लावणी इज ऑल अबाउट वुविंग अ मॅन, कोणाला तरी घायाळ करणं, पण ते काय पद्धतीत घायाळ करणं नाही हे त्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे जो परफॉर्म करतोय. तर हा डिबेट मी खूप ऐकलेला आहे, म्हणजे सोशल मीडियावर असेल, टेलिव्हिजन्सवर असेल, बऱ्याच लोक बरेच वेळा बरेच पद्धतीने व्यक्त होतात की लावणी हे लावण्य आहे आणि त्याची अश्लीलता तुम्ही कमी करायला पाहिजे, त्याला एक मला वाटतं डीजे काय म्हणतात, त्याला एक नवीन डान्स या डीजे लावणी. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला एक गोष्ट तुला विचारायची की जर का पुरुषाने बाईकडे बघायचंय त्या लावणीमध्ये, तर मग ते म्हणजे थिन लाईन आपण कुठे ड्रॉ करतो, मला ते समजत नाही. सी, फॉर एक्झाम्पल, म्हणजे सगळ्यात सोपं एक्झाम्पल येतो, जेव्हा तू रस्त्याने चालतेस, ओके, एखादा पुरुष तुझ्या समोर येतो आणि तू चालतेस, ओके, आणि आता तर ते राहिलं नाही, पण इनिशियली जेव्हा आपण स्कूलमध्ये असायचो की ना, आपण जेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा आपण चालतो, तेव्हा ना आपल्याला एक सवय होती, वी यूज टू शेअर अ स्माइल व्हेन यू पास समबडी. राईट. डू यू रिमेंबर दिस? आपण जेव्हा जायचो ना की असं एखादे काका चालले की आजोबा असं आपण बघू. आता बघ, ह्याचा अर्थ असा नव्हता की यू वॉन्ट टू बी फ्रेंड्स विथ दॅट पर्सन, पण ना ती एक वॉर्मथ असायची किंवा एक माणूस म्हणून आपण ना ती एक स्माइल शेअर करायचो जाताना, किंवा तू माहित नाही बरं तुझ्या भेटशील की नाही, पण कधी कधी तुम्ही त्याच रस्त्याने जेव्हा रोज जातात तेव्हा तुमचा कधीतरी एक दुकानदार पण तुमच्या ओळखीचा होतो की जिथे तुम्ही रोज एक लहान मूल म्हणून किंवा एक नॉर्मल माणूस पण बाईकनी जात असतो ना की अरे चाचा कैसे हो, यु नो. सो डान्समध्ये पण ना लावणीला घेऊन जे तू म्हणते की वेअर यू हॅव टू ड्रॉ द लाईन इज द परफॉर्मर हॅज टू ड्रॉ अ लाईन वेन शी परफॉर्म्स, अँड द ऑडियन्स हॅज टू ऑल्सो अंडरस्टँड की तिने ही लाईन काढलेली आहे. इथे मी शिट्टी मारायची आहे पण परफॉर्मन्स झाल्यावरती, किंवा इथे जर तिने मला इशारा केलाय तर तिने त्या गाण्याच्या शब्दाला अनुसरून तो इशारा केलाय. या रावजी बसा भाऊजी जर मी म्हणतोय, किंवा
पिकल्या पानाचा किंवा राज असा जवळी जरा बसा. आता बघ, राज असा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हाविन बाई. सो मला वाटतं की ही माझी सांगण्याची प्रत्येक आर्टिस्टची वेगळी पद्धत आहे. मी तुला सांगू शकते की राज असा जवळी जरा बसा, की तुम्ही जर इथे नसाल तर मला सुचत नाहीये काय. आता काही लोक हे वेगळं पण सादर करतात की जिथे ते सांगतात की राज असा जवळी जरा बसा. आता ही लाईन कोणी ड्रॉ करायची, समजते मी काय म्हणतोय. सो परफॉर्मिंग जे परफॉर्म करतात ना त्यांना हे कळलं पाहिजे की गाण्याला अनुसरून तुम्ही काय परफॉर्म करतात. म्हणून वेअर द कॉन्सेप्ट कम्स कोरिओग्राफी. सो खूप लोकांना असं वाटतं की मी खूप उत्तम नर्तिक आहे किंवा मी खूप उत्तम नर्तक आहे, तर त्यांना हा कॉन्सेप्ट कळला पाहिजे की तुम्ही काय प्रेझेंट करतात ना तेच ऑडियन्स परसिव्ह करतं. जसं मी म्हणतो ना की इट कम्स बोथ वे. जर मी सोसायटीला ब्लेम करतो ना तर मी आर्टिस्टला पण ब्लेम करतो की तुम्ही काय परफॉर्मन्स देतात आणि मग त्यांनी ते काय परसिव्ह करायचं. सो ही लाईन ना दोघांच्या इट इज अ सेम. ते म्हणतात ना की शेकिंग अ हँड, की हात शेक करताना मी तुझ्या हाताला किती प्रेशर दिलं आणि तू माझ्या हाताला किती प्रेशर दिलाय, दॅट डिसाइड्स द फॅक्टर ऑफ अ फ्रेंडशिप, किंवा दॅट डिसाइड्स द फॅक्टर की ओके हा व्यक्ती चांगला व्यक्ती असू शकतो का. व्हेरी ट्रू. आर्टमध्ये पण सेम आहे. नाचताना मला कळलं पाहिजे की मी त्या शब्दाला काय मान दिलाय किंवा मी त्या ऑडियन्सला काय मान दिलाय त्या गाण्यामध्ये. मग मी राज असा जर म्हटलंय तर मग तू राजासारखा वाग ना. पण जर मी त्या राजासाला मित्र म्हणून मांडीवर बसण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग तो तसाच वागेल. खूप सिम्पल लॉजिक, खूप जास्त क्लॅरिफाय करून तू सांगितलंस. पण सिम्पल लॉजिक आहे ना. ऍब्सोल्युटली. पण तेच होतं ना की आता आम्ही एक एपिसोड केला होता तमाशावरती, मंगला बनसोडेंच्या तमाशावरती एक एपिसोड केला होता, जिथे आम्हाला ऍक्च्युली अनुभवता आलं की लोक म्हणजे पूर्ण तमाशा कसा वर्क करतो आणि त्याचं अर्थतंत्र कसं असतं. तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की आजकाल लोक वाघ्या मुरळी किंवा गणगवळण हे सगळं ऐकायला येतच नाहीयेत. लोक येत आहेत डीजे वरती, बॉलिवूड म्युझिक वरती थिरकताना बायकांना बघायला. सो हे किती महत्वाचं आहे की एक आर्टिस्ट म्हणून आणि एक ऑडियन्स म्हणून की तुम्ही एका पेजवर असणं, आणि ते पेजच आता समहाव त्याच्यावर पाणी पडलंय. मला वाटतं ती शाही पुसली गेली आहे. मला वाटतं की जसं तू म्हणाली, मला हा खूप चांगला मुद्दा आहे की जे तू म्हणाली जसं विठाबाई नारायणगावकर होऊन गेल्या. म्हणजे विठाबाई नारायणगावकर बघ ना, कोण होत्या ज्यांच्या आवाजासाठी लोक वेडी व्हायची. म्हणजे ऑफकोर्स ती बाई सुंदर दिसत असेल, कशी परफॉर्म करत असेल ते आपण बघितलं नाही, पण आपण त्यांचे फोटोज बघितले किंवा त्यांची जी पिढी आहे ते सांगू शकते आपल्याला. पण जसं तू म्हणाली बघ, इनिशियली जेव्हा ना लावणी सादर केल्या जायच्या ना तेव्हा सुरुवात असायची गण, मग गवळण, मग फडाची किंवा बैठकीची, मग विरहाची, मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवाल जवाब, जुगलबंदी असं व्हायचं. आता तशी कार्यक्रम होतच नाही. आता तसे कार्यक्रम होत पण असतील ना तर ते कुठेतरी गेले थोडंसं वल्गॅरिटीकडे, जिथे जसं मी तेच म्हणतोय की इट कम्स बोथ वे. एक ऑडियन्स मधून किंवा एक ऑर्गनायझर म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला कोणता कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये काय परफॉर्म झालं पाहिजे. कारण की समोर बसणारी पिढी ही आत्ताची पण आहे, जुनी पण आहे आणि महिला पण आहे. ओके, मी असे कित्येक कार्यक्रम बघितले जिथे महिलांना काहीतरी नाच सुरू झाल्या उठून पण गेल्यात, कारण त्यांना नाही रुचलं ते जे चाललंय. त्यांना वाटलं आज अरे शिवाजी महाराजांची जयंती आहे, आज छान आपण काहीतरी गोंधळ बघू किंवा पोवाडा बघायला आपण आलोय. पण नाही, त्यांना आजकाल ते जे आपण बघतोय ते बघायला मिळतंय. सो मला सांग, ही चूक कोणाची? ऑर्गनायझर्सची. इफ दॅट ऑर्गनायझर्स डिसाईड की त्यांना एक ऑथेंटिक लावणीचा कार्यक्रम ठेवायचा आहे, तुम्ही ठेवा ना, का नाही लोक बघणार. पण ऑर्गनायझर्सला काय वाटतं की आजकाल ह्या आर्टिस्ट फेमस आहेत किंवा हा आर्टिस्ट फेमस आहे, तर आपण त्यांना बोलूया, त्याच्यानी खूप लोक जमा होतात. मग जो आपला मोटो असतो की भाषण देण्याचा की मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलंय, विच आय अग्री, तुम्ही करतायत समाजसेवा हे सगळ्यांना माहिती आहे. मग ती समाजसेवा कलेतून पण झाली पाहिजे. मला सांग, आत्ताच्या जनरेशनला खरंच किती फॉर्म्स माहिती आहे डान्सचे महाराष्ट्रातले. म्हणजे धनगर हा प्रकार, माझ्या भाषाभाषीला जर मी आज विचारलं की धनगर काय ग, आय डोंट नो दॅट इज द आन्सर. म्हणजे धनगर समाज म्हणजे जे म्हणजे आपण ज्यांना आपण कुलदैवत म्हणतो, खंडोबा, खंडोबा जे म्हणजे माळसाबाई, बानुबाई, हे सगळं जे मेंढी चालवणार त्या तिकडे. सो जेव्हा ती लोक
बॉनफायर करायचे आणि तो एक उत्सव असायचा तेव्हा हातात रुमाल घेऊन आणि त्या रुमालांनी जे डान्स करतात, जसं भांगडामध्ये आपण बघतो हो. स्कूलमध्ये रुमाल घेऊन, तसं धनगर नृत्य पण आपल्याकडे आहे. जो धनगरी लोक सादर करायचे त्यांच्या उत्सवांमध्ये त्यांचा देवासाठी आनंद, म्हणजे जेव्हा खंडोबा त्या गावात आले होते बानाईला घ्यायला, तेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर धनगर नृत्य सादर केलं होतं. हे माहिती आपल्याला? मग मला सांग, कसं महाराष्ट्राच्या आत्ताच्या पिढीला जर डीजेवाली लावणी जर माहिती आहे किंवा डीजे डान्स माहिती आहे, तर जर त्या कार्यक्रमात जर मी एक धनगर आणलं, किंवा सिम्पल एक्झाम्पल, सध्या गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमाला जे सादर केलं जातं ते खरंच त्या दिवसाचं पावित्र्य राखतंय? गोकुळ अष्टमी काय आहे, किंवा हे आपण जन्माष्टमी सादर करतो ते काय आहे? कृष्ण जन्म. का नाही आपण काल्यामर्दन दाखवू शकतो स्टेजवरती? का नाही आपण ती कथा दाखवू शकतो जिथे जन्म कोणी दिलाय आणि सांभाळलं कोणी आहे, म्हणजे 2 आयांचा संबंध दाखवू शकतो. आणि असे किती उत्तम फोकचे आणि क्लासिकलचे कलाकार आहेत ज्यांनी असे शो बनवले आहेत, पण त्यांना सादर करायची संधी मिळत नाही, किंवा ते स्वतः त्यांच्या क्लासेसला सादर करतायत किंवा कुठेतरी सादर करतायत. असे कार्यक्रम स्टेजवरती काय येत नाही त्या दिवशी? कारण उलट त्या दिवशी तर अख्खा यूथ असतो, गोकुळ अष्टमीच्या दिवशी अख्खा यूथ असतो, पण काय ती गर्दी जमा करण्यासाठी. मग मला वाटतं इथे ऑर्गनायझरची पण चुकी आहे. सो आय थिंक इट इज ऑल ऑन द ऑर. म्हणजे आज मला सार्थ अभिमान आहे जेव्हा मी पुण्यामध्ये गणपतीच्या दरम्यान येतो. पुण्यामध्ये, भले मी मुंबईचा आहे, पण पुण्यामध्ये जे गणपतीच्या काळात पावित्र्य जपलं जातं ते खरंच त्या उत्सवाचा मुद्दा आहे. बरं, गणेश उत्सव काय आहे अर्ध्याधिक लोकांना हेच माहीत नाहीये. मागी गणेश उत्सव जेव्हा गणपतीचा जन्म खरा झाला होता, त्या पार्वतीने मळाचा जो गणपती केला होता, तो मळाचा गणपती जेव्हा अवतरला होता आणि शिवानी जेव्हा त्याचं जेव्हा तो गजानन झाला, तो मागी गणेश उत्सव आहे. ऍक्च्युली तो गणेश उत्सव आपण साजरा केला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी जो गणेश उत्सव आणला तो आपण साजरा करतो, विच वॉज, सी आता कॉन्सेप्ट आहे का, लोकमान्यांनी तो काढला होता की समाजातली सगळी लोक एकत्र यावी, एका मंडळात यावी आणि तो उत्सव खूप मोठा व्हावा, जिथे सगळ्यांनी एकमेकांशी आपापले बॉन्ड शेअर करावे. पण आता रस्त्याच्या 600 मीटरला एक वेगळं मंडळ आहे, 600 वेगळं, प्रत्येक मंडळाचे आपापले ऑडिओ चालू आहेत. सो हे कुठेतरी त्या उत्सवाचा मुद्दा काय होता, तो उत्सव का होता? तू बिलीव्ह नाही करणार, एका कॉम्प्लेक्समध्ये 4 गणपती आहेत आजकाल, 3 विंगचा एक गणपती. हालाकी सोसायटी एकच आहे, समजते मी काय म्हणतोय. सो माझा हा मुद्दा आहे की हे ह्या जनरेशनला सांगणार कोण? आपणच ना. जर मी ह्या जनरेशन सांगितलं की नाही, हा आपल्या मंडळाचा गणपती, त्या मंडळात जायचं नाही, तर मग ती भावना काय निर्माण करतोय आपण? द्वेषाची भावना. ती द्वेषाची भावना आहे की तू त्याला चांगलं नाही बोललं पाहिजे. भले मला वाटायचं की डेकोरेशन खूप छान आहे, मी जाऊन फोटो काढूया, पण नाही, आपल्या मंडळातून नाही जायचं. सो मला वाटतं ही जी भावना आहे ना उत्सवांची, ही काय, दिवाळी का साजरी केली जाते, दिवे का लावतो, हा अजून आत्ताच्या जनरेशनला दिवे लावायचे. अपॅरेंटली बरोबर आहे की नाही मला सांग, श्रीराम जेव्हा आले होते तेव्हा संपूर्ण अंधार असल्यावरती सगळे दिवे लावूनच त्यांचा स्वागत, कारण की दॅट वॉज द ओनली लाईट ऑफ, दॅट वाय द दिवा इज कॉल्ड एज अ लाईट ऑफ होप. का दिवा प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण लावतो की चला आज आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया, आपले अध्यक्ष आणि हे आलेत दीप प्रज्वलाने, कारण की दीप टेक्स ऑल द नेगेटिव्हिटी अँड इट गिव्स ऑल द पॉझिटिव्ह लाईट्स टू द पीपल. डू वी रिअली नो दिस? माहिती आहे लोकांना? असं म्हणत नाही, मला खूप शहाणपण आहे, पण मी जेवढं वाचलंय तेवढं मी सांगू इच्छितो. हे मला वाटतं हे उत्सवांचा मूळ मुद्दा आपण ॲज अ सोसायटी, आपण ॲज अन इंडिव्हिज्युअल विसरलोय, तो आपण सांगणं खूप गरजेचं आहे. सो मला वाटतं इट इज ऑल सोसायटीयल थिंग. आपल्याला जे फीड केलंय आपण तेच फॉलो करतोय. रादर आपण काय फॉलो केलं पाहिजे की का केलं जात आहे, का अर्थ आहे काय. खूप इम्पॉर्टंट आहे हे, कारण म्हणजे इतकं आहे ना हे की आपण इतकं खूप ब्लाइंडली फॉलो करतो सगळ्याच आणि गोष्टी. भक्ती आल्यामुळे, आणि खूप लोकांनी त्याचा बाजार मांडलाय, कारण की भक्ती आली ना की त्यांना माहिती आहे की समोरचा जर विरोधात बोलला की तो त्याला पाडणार समोरचा व्यक्ती, त्यांना मग ते कॉन्ट्रोवर्सी सुरू होतात, प्रोटेस्ट सुरू होतो, विच आय अंडरस्टँड. बट डू यू रिअली नो द थिंग? फॉर एक्झाम्पल, मला कोणीही ते सांगावं, शुभ लाभ का लिहिलं जातं घराच्या बाहेर? लेफ्टला शुभ असतं, राईटला लाभ असतं. व्हॉट इज शुभ लाभ? मला तरी एवढंच माहितीये की ते घरात येताना काहीतरी पॉझिटिव्ह. गणेशाच्या पुत्रांची नावं आहेत ती.
त्यांनी ते वरदान दिलंय म्हणून गणेशाची घरात आपण गृहप्रवेश करताना गणेश पूजन पहिलं केलं जातं. सो त्या गणेश पूजनासाठी माझ्या पुत्रांचं पिलर बाहेर त्यांना हे वरदान आहे की तुझं हे कार्य शुभ व्हावं आणि त्या शुभ कार्याला लाभ तुझ्या लाभाने मिळेल, पण माझी पूजा झाल्याशिवाय. मला सांग किती लोकांना माहिती आहे हे ना, शुभ लाभ लिखना लिख दो. सो हे किती अंध, म्हणजे आय एम सो सॉरी, इट इज आय एम टेकिंग इज व्हेरी ह्युमरस वे, बट दिस इज हाऊ इट इज. मी माझ्या त्या दिवशी असंच माझ्या भाच्याला विचार, जो मोठा आहे सगळ्यात माझा, जो तीवा आहे, हे का लिहिलंय रे? नाही, ते मम्मीनी सांगितलं. सो हा माझा. सो दिस इज व्हॉट, सी तुम्ही जे फीड कराल ते लोक परसिव्ह करणार. जर मी फीड केलंय की मी लावणी अशी करू शकतो तर ते लोक परसिव्ह करणार ना. जर मी फीड केलंय ही कला अशीच सादर केली जाते तर लोक तसंच परसिव्ह करणार. बरं, आता तुला ह्याच्यात अजून एक मुद्दा सांगतो. सोसायटीला बघा मुद्दा, जेव्हा हे गणेश उत्सव असतात मोठे मोठे किंवा कुठलाही कार्यक्रम असतो, सेलिब्रिटी जातात बघ, मग ते लोक लगेच ते ना पोस्ट करतात किंवा मीम बनवतात की अरे हा सेलिब्रिटीचा गणपती आहे किंवा ही सेलिब्रिटीची देवी आहे, इथे नॉर्मल लोकांना दर्शन. अरे पण त्या सेलिब्रिटीनी पण आयुष्यात खूप काहीतरी केलंय, त्याच्यामुळे परमेश्वराने डिरेक्टली त्या चरणावरती बोलवलंय. आणि कला ही परमेश्वराच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून प्रत्येक कलाकाराला तो त्याला बोलवतोय, त्याच्यात त्याची काही चूक नाहीये. आज मी पण लालबागच्या राजाला लाईन लावून दर्शन केलेत, नवसाच्या लाईन, पण आज जेव्हा मी काहीतरी कलाक्षेत्रात नाव कमवलंय त्या परमेश्वरांनी मला कुठून तरी बोलवलंय, मी डायरेक्ट गेलो दर्शनाला. सो ह्याच्यात माझी काही चूक आहे का? पण लोक ह्याच्यावर पण ट्रोल करतात. सो सी, वी कम फ्रॉम अ सोसायटी वेअर वी आर ट्रोल्ड ऑन एव्हरीथिंग, वेदर यू डू इट और नॉट. तो उससे अच्छा आप करो, फिर भी लोग नाम खराब करेंगे, नहीं करो फिर भी लोग नाम खराब करेंगे. आणि जिथे लोकांनी देवाला सोडलं नाहीये तिथे आपण तर नॉर्मल माणसं आहोत ग, मग ते इट इज ओके. बट मला ही इतकी खंत आहे ना की लोकांना हे ह्या उत्सवांमध्येच हे कळलं पाहिजे यार, आपण हे नाही शिकवत मुलांना. मला खूप अशी राहून, म्हणून मी हे कधी कधी खूप बोलतो मी पॉडकास्टमध्ये, ह्या गोष्टी ह्या बोलल्या नाही पाहिजे. मे बी दिस कॅन बी कॉन्ट्रोवर्शियल बट दिस इज ट्रूथ. काही पुजाऱ्यांना पण माहित नाही शुभलाभ का लिहिलंय. मी एकदा विचारलंय का देवळात आणि मला हसायला आलं. इव्हन म्हणजे मी असं म्हणत नाही मी खूप मोठा आहे काहीतरी पण मी जेवढं वाचलंय त्याच्यातून मी जेवढं वाचन करतोय तेव्हा मला हे दिसतंय की ह्या छोट्या गोष्टी आहेत. नाही, मला असं वाटतं की ह्या खूप म्हणजे असं नाही की आपल्याला सगळ्याच गोष्टी माहितीच असल्या पाहिजेत, असतात, पण तुम्ही जे करताय किंवा तुम्ही जे फॉलो करताय ते तुम्ही ऍटलीस्ट का करताय एवढं तरी प्रश्न. म्हणजे शुभम करोती कल्याणम मध्ये एक ओळ आहे, एक छान ओळ आहे की घरातली पीडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. ही किती सिम्पल लाईन आहे. ओके, पण हे किती खरं आहे बघ ना. म्हणजे कारण की कोणीतरी नेगेटिव्हिटी घेऊन तुमच्या घरात येऊच शकतं. म्हणून संध्याकाळच्या वेळेला दिवा लावण्याचं कारण काय की असं म्हणतात की लक्ष्मी जी आहे ती सांजच्या वेळेला खूप जास्त येते. म्हणजे तिचं उगमच आहे की ती संध्याकाळ, की ती लक्ष्मी जी आहे ती समुद्र मंथनातून आलेली. बरं, त्या समुद्र मंथनातून अलक्ष्मी पण आली होती, बरोबर. म्हणून आता ते तुमच्यावरती की तुम्ही जर इव्हिल माइंडनी तुमच्या घरात जर तसंच थॉट प्रोसेस दिला तर ती अलक्ष्मीच असणार. पण तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेला बरोबर दिवा लावला, सी नथिंग विथ ते कोणी आस्तिक असतील नास्तिक असतील वॉट एव्हर इट इज, पण माझं म्हणणं काय, इट्स ओनली दिवा लावणं. मग मी हे म्हणत नाही की दिवा देवासमोर लावा की तो कुठे लावा. यू कॅन अ लाईट, म्हणजे आधी ते ना ते लालटेन लावायचे बघ गावी, अजून पण तो दिवाच होता. त्या प्रकाशाने कदाचित ती लक्ष्मी यायची, मला असं वाटतं. आता ती लक्ष्मी खूप वेळ घेते यायला आपल्या सगळ्यांकडे, कारण की देर इज सो मच नेगेटिव्हिटी अराउंड. आणि आजकालच्या मुलांना किती मुलांना शुभंकर होती माहितीये मला सांग? खूप रेअर, हार्डली मी एखाद मूल बघितलं ज्यांना त्याचा अर्थ पण माहिती आहे. सो मला वाटतं हे दिस इज ऑल ह्या कार्यक्रमातून झालं पाहिजे यार. म्हणजे गणेश उत्सवात एक कार्यक्रम ठेवा, लहान मुलांनी फक्त काहीतरी असं सादर करा जे कधी त्यांनी पण माहित नाही, किंवा त्या अर्थ सांगा. अथर्व शीर्षाचा अर्थ सांगा. गणेश उत्सव आहे ना, सांगा ना. वक्रतुंड महाकाय आपण का म्हणतो याचा अर्थ सांगा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आपण का म्हणतो याचा अर्थ सांगा. किती छान त्या मुलांना जेव्हा हे कळेल. आणि आताची मुलं खरंच घेतात का ते, तू त्यांना शिकवणं, त्यांना आनंद होतो ऐकायला की ओ मामा, अच्छा देर वर 3 people हू क्रिएटेड दिस. मी असं माझ्या भाजीला जेव्हा सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश,
ओ मग ती माणूस होती की कोण होते, यु नो दिस इज क्युरिओसिटी. ऍटलिस्ट हा म्हणजे ऍटलीस्ट त्यांना माहित तरी पडेल. बरोबर आहे. बस दॅट्स इट. वाव, कुठून चर्चा कुठे गेली ओ माय गॉड. पण हे पण मला छान वाटतं आहे हे, म्हणजे सी पॉडकास्ट आपला हा मुद्दा पण पॉडकास्टचा की Absolutely. लोकांपर्यंत काहीतरी असं पोचावं जे नाही पोचलंय. नाही पोच. कदाचित मी हे खूप नाही मी इतकं कधीच नाही बोललोय. म्हणजे मे बी मी ह्यासाठी ट्रोल होऊ शकतो, विच इज ओके. ऍटलीस्ट त्या ट्रोलमुळे तुम्ही तो रील तरी बघाल. या म्हणजे आय ऑलवेज फील द बॅड कमेंट्स आर द बेस्ट कमेंट्स बिकॉज फॉर दॅट पीपल ऍटलीस्ट कम ऑन दॅट पोस्ट टू वॉच की तुमने क्या बोललाय. आणि आय एम व्हेरी हॅपी अँड थँकफुल टू ऑल द हेटर्स आउट देअर बिकॉज त्यांच्यामुळे आपण मोठे होतो, हे लक्षात ठेव. सो ऍक्च्युअली दे आर नॉट हेटर्स, दे आर युअर लव्हर्स बिकॉज दे फॉलो यू ब्लाइंडली की आज क्या किया है. सो या तुला हिंदीने कसं वेलकम केलंय? या म्हणजे मला एक फरक खूप जाणवला की हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना तुम्ही जर काम आपण काम सगळीकडे चोख देतो, पण तिथे ना कामाला तुम्ही जर काम उत्तम देताय ना तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचता ना. म्हणजे रिस्पेक्ट ना, द वर्ड द रिस्पेक्ट. बरं, रिस्पेक्ट अँड नेक्स्ट कम इज द हंबलनेस. म्हणजे मी संजय सरांबरोबर काम केलं. तो माणूस किती मोठा आहे, त्यांनी काय काय केलं आयुष्यात. त्याला माझ्याशी मराठीत बोलण्यात काही गरज नव्हती, पण त्याला माहिती आहे हा मुलगा मराठी आहे, मी ह्याच्याशी मराठीतच बोलणार. ते मला पाटील म्हणूनच बोलायचे. पाटील हे असं आहे बघ, पण काय वाटतं, बरं वाटतं का तुला? दॅट फ्लुएंट मराठी ही हॅज. बरं, हंबलनेस. प्रेमियरला इतकी लोक आली होती, म्हणजे रेखापासून सगळे, आलिया भट हे ते, प्रेमियर, इन्फिनिटी, अंधेरी जो तिथे असतो आपला, कुठून तरी त्यांना दिसलो मी कुठेतरी कोपऱ्यात उभे. मला फोटो काढायचा होता, खूप गर्दी होती, पण त्यांच्यावर मला काढायचो, बाकी कोणावर मी काढला पण नाही. आणि माझा तोच फोटो अजून पण माझ्या सोशल प्लॅटफॉर्मला फर्स्ट पिनमध्ये. ही जस्ट कॉल मी रँडमली, अरे पाटील इकडे फोटो नाही करणार का तू माझ्याबरोबर? गरज होती? नव्हती गरज. तेच आपल्या इथे अर्ध्या हकुंडाने अर्धे पिवळे आहेत. मी कोणाचं नाव घेणार नाही, बट देर आर बिग पीपल, बिग नेम्स ऑल्सो. आय एम हॅपी फॉर देम, आय एम हॅपी फॉर वॉट एव्हर वर्क दे हॅव डन. त्यांनी जी काही कामं केली आहेत. पण मला वाटतं की कुठेतरी जेव्हा तुम्ही हे समजतात ना की अरे कोरिओग्राफर, अरे डान्सर, छे काय बोलायचं याच्याशी, असे आहेत ना अजून पण आपल्याकडे. बरं, मग तेव्हा आपणच बोंबाटा मारतो की आपली मराठी लोक आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करत नाही. पण जर हा एक्सपिरियन्स येत असेल, हाऊ आर वी गोइंग टू सपोर्ट? किती सिम्पल आहे. आपली बरीचशी मराठी कलाकार आज हिंदीमध्ये का काम करतात? ऑफकोर्स अपॉर्च्युनिटी आहे, पैसा आहे, बट द रिस्पेक्ट, देर इज अ रिस्पेक्ट. व्हॉट एव्हर, तू छोटं कॅरेक्टर पण कर. मला सांग, छायाताई आपल्याकडे किती वर्ष होत्या, पण आपल्याला त्यांचा मोल कधी कळला? हिंदीत गेले का? हाच माझा प्रॉब्लेम आहे. सो मला हा मुद्दा आहे, म्हणजे दिस इज सच अ ट्रूथ. मी काही वेगळं बोलत नाहीये. तुझ्या सांगण्यात नसती तळमळ दिसतीये. मला हेच सांगायचं आहे की पैसा सगळे कमवू शकतात, कोणीही कमवू शकतो. एक टपरीवाला पण उत्तम पैसा कमवू शकतो, पण त्याला पण आनंद केव्हा होतो माहिती काय? जेव्हा तू म्हणशील भैया एक चाय दो ना. तो भैया जो वर्ड आहे, किंवा दादा एक चहा द्याल का, आणि खूप छान झाला आजचा चहा, दॅट्स अ हंबल अँड दॅट्स अ, तुला गरज नव्हती करायची पण आपण करतो कधी कधी. सो मला वाटतं सगळ्या फील्डमध्ये, कुठल्याही फील्डमध्ये जातो, मी म्हणत नाही आपलीच फील्ड, पण मला जो एक्सपिरियन्स आहे तो हा आहे की भले मी त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि मी करत राहणार, कारण की मला ती गोष्ट आनंद देते. मला काम मिळो न मिळो, छोटं काम मिळो मोठं काम मिळो, मी करत राहणार, कारण मी माझ्या कामात मला माहिती मी काय आनंद देतो किंवा घेतो माझ्यासाठी. पण मला वाटतं कुठेतरी ना जेव्हा रिस्पेक्ट मिळत नाही ना, आय जस्ट वॉकड आउट फ्रॉम देअर. अच्छा, मग राहिला हिशोब पैशाचा, ते मी कमवू शकतो, मला माहिती आहे मला कसं कमवायचं आहे. तेवढी मेंटॅलिटी माझी माहिती आहे की मला काय करायचं आहे. पैसा मी कमवेल, पण इथे राहून ही नेगेटिव्हिटी घेऊन किंवा आय डोंट नो, म्हणजे मी हे म्हणत नाही की राहायचं नाही राहायचं, पण माझा मुद्दा आहे की हा डिफरन्स बघ ना. म्हणजे माझा पण मोल केव्हा कळला सगळ्यांना, जेव्हा मी हिंदी रियालिटी शो करून आलो. हालाकी मराठी फिल्म इंडस्ट्री किती वर्षापासून आहे, 18 वर्ष लागली मला एक उत्तम गाणं मिळालं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बाई ग. ते पण ती बाई भांडली म्हणून, नाही तर ते गाणं पण माझ्या हातात नसतं. अमृता खानविलकर फॉट, मी अजूनही बोलतोय, अमृता खानविलकर फॉट फॉर द सॉन्ग की हे गाणं आशिष पाटीलनी केलं पाहिजे, आणि त्या गाण्यामुळे मला हिरामंडी मिळाला. बरं, बाई ग झाल्यानंतर, मी एवढं चांगलं दिल्यानंतर पण मला 1 वर्ष मराठी सिनेमांमध्ये कामं नव्हती, आणि त्या 1 वर्षात मला हिरामंडी मिळाला. सो मला वाटतं जे होतं चांगल्यासाठी होतं.
मी हवं तर 2 कामं करील, पण अशी करील की जे लोकांच्या लक्षात राहतील. सो मला वाटतं मान आपण सगळे कशासाठी काम करतो मला सांग? रिस्पेक्टसाठी. पैसा इज डिफरंट थिंग. पण एक फ्रेंडशिपमध्ये पण आपण करतो ना कधी-कधी की चल यार करूया. बट तुम्ही तेवढी फ्रेंडशिप खरंच मेंटेन करू शकता का? म्हणजे आज अमृता जर मला म्हणतील की अशी चल ये करणं आहे, मी नाही कधीच नाही म्हणत नाही. चल कर लेते. त्याच्यासाठी आम्ही एक शो पण केला. आम्ही अब्रॉडला जाऊन परफॉर्म केलं. सो मला वाटतं मुद्दा तो नाही. मुद्दा काय आहे? जिथे तुम्ही मान देऊ शकतात. द वर्ड रिस्पेक्ट आणि कदाचित आता मी तो वर्ड पण माझ्या डिक्शनरीमधून काढून टाकला आहे. की मला नका देऊ. आय विल गिव्ह यू रिस्पेक्ट इवन इफ यू डोंट गिव्ह मी, बट आय हॅव टू से दिस कारण की मी ह्याच्यातून गेलो त्याच्यामुळे मी हे बोललोय आज. पण आता मी माझ्या डिक्शनरीमधून 2 शब्द खूप आधीच काढलेत. एक्सपेक्टेशन आणि रिस्पेक्ट. आय कॅन गिव्ह, आय डोंट एक्सपेक्ट. आय गिव्ह इट. मला नाही अपेक्षा आहे त्या गोष्टींची. पण हे खरं बोलतो मी. म्हणजे हे माझंच नाही आहे. तुझ्या पॉडकास्टमध्ये किती लोक बोलले मला माहीत नाही, पण खूप लोक बोलायला घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की उद्या त्यांना ह्याच्यामुळे काम नाही मिळणार. पण मला तेव्हा असं वाटतं की मग डोंट यू ट्रस्ट युअर टॅलेंट? देर आर सो मेनी प्लॅटफॉर्म. आता सोशल मीडिया तर असं झालंय. ठीक आहे उद्या ते असेल नसेल, पण तुमचं टॅलेंट कालांतर असेल ना. धैर्य लागतं वगैरे हे खूप मोठे शब्द आहेत, पण मला असं वाटतं की इतकं खरं वागायला ना, म्हणजे मला असं वाटतं ही फक्त कलेमुळे खरं बोलू शकतो. कलेमुळे पण आणि यू हॅव टू पे द प्राइस फॉर ऑल्सो दिस. म्हणजे मला माहिती आहे अर्थात हे ऐकल्यानंतर खूप लोकांना असं वाटेल की अरे ठीक आहे माझ्याबद्दलच नाही की माझ्याबद्दल बोलले किंवा ठीक आहे आपण ह्याला काम नको देऊया, विच इज ओके. नो बट यू हॅव सो मच कॉन्फिडन्स ऑन युअर आर्ट. तुला गरजच नाहीये ना की कोणाला मी वूव करू किंवा मी कोणाला प्लीज करू. मला हा प्लीजिंग कारण माझ्या आईने मला एवढंच शिकवलं आहे, जहाँ रिस्पेक्ट नहीं मिल रहा है वहाँ से निकल जाओ आणि जशास तसं वागायला शिक, नाहीतर तुला कुठेच राहता येणार नाही. आणि हे खरं आहे सध्याच्या सिच्युएशनला. आत्ताच नाही पहिल्यापासून चालू आहे. म्हणजे समोरचा जर वागतोय तसं तर तुला पण तसं वागता आलं पाहिजे. पण इतकंच की आपले संस्कार मध्ये येतात ना मग की यू कांट डिसरिस्पेक्ट समबडी. म्हणजे तू त्या आवाजात नाही बोलू शकत जेवढ्या आवाजात समोरचा तुझ्याशी बोलतोय. सो मला वाटतं आणि ऑल्सो मला वाटतं हा कॉन्फिडन्समध्ये केव्हा येतो जेव्हा यू आर सेल्फ मेड. व्हेरी ट्रू. When there is nobody behind you, when there was nobody. See, you had a talent, you went on some shows, you did your art. असे किती लोक किती शोमध्ये येऊन गेलेत, बट आर दे देअर राईट नाव ऑन द मार्केट? बिकॉज मे बी त्यांनी क्विट केलं किंवा त्यांना वाटलं की नाही होऊ शकणार माझ्याकडून, मी एकटा कसा करणार. पण मला असं वाटतं मी लढत गेलोय, मी अजूनही लढतोय. द स्ट्रगल इज स्टिल ऑन. लोकांना वाटत असेल मी खूप सक्सेसफुल आहे. आय ॲम इन माय वे, but the struggle is never ending. Look at the confidence. Oh my God. The struggle is never ending. मरते दम तक तुमको स्ट्रगल करना है वो स्मशान भूमि के जगह के लिए. वो है स्ट्रगल खत्म नहीं हो रहा है. स्ट्रगल नाही संपणार आहे. मला वाटतं तो त्याला ऑप्शनच नाही आहे. तू असं बोलू शकत नाही मी सक्सेसफुल आहे. माझ्यासाठी सक्सेसफुलची व्याख्या ही आहे की ह्या वर्षी मी काय अचीव्ह केलंय माझ्यासाठी आय एम सक्सेसफुल. ह्या वर्षी जर मी ते अचीव्ह नाही केलं देन मग मला थोडी भीती वाटते की ओ ये करना चाहिए था आशिष, यू लॅग दिस बिहाइंड. सो मला वाटतं दॅट इज सक्सेस फॉर मी. कारण की बग कुठल्या तरी स्पर्धेत कोणतरी एकच जिंकणार. याचा अर्थ असा नाही की तू लुझर आहे. याचा अर्थ असा आहे की तू प्रयत्न केला पण 99 मधून तुला 98 मिळाले, विच इज ऑल्सो मेरिट. देन वाय टू फील बॅड? ॲब्सोल्युटली. आणि तू हा जो सेल्फ मेड शब्द वापरलास ना, मी कालच कोणीतरी बोलत होतो की ज्याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्यासाठी एकदम फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्ट्स असतात, कोणाची तरी वट असते, कोणाचा तरी वशिला असतो, ते डिरेक्ट पोचतात ना तर त्यांना ह्या पायऱ्यांची किंमतच कळत नाही. आणि हे लिटरली काल चर्चा झाली आमची. आणि म्हणजे ह्या पायऱ्या चढल्याने जो कॉन्फिडन्स येतो नो वन कॅन बीट. मी हे खूप म्हणतो, हे मी परत म्हणतोय, आय नेव्हर बिलीव्ह इन टेकिंग लिफ्ट. कारण लिफ्टचा कंट्रोल तुझ्या हातात नसतो. लिफ्ट वर जाते स्पीडमध्ये जाप जर करंट गेला ओके. पण जर तू पायऱ्या चढतेस ओके आणि जर तू कुठल्या पायरीवर पडलीस तू परत उठून ती पायरी चढू शकते. बिकॉज त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचा कंट्रोल कोणाकडे? माझ्याकडे. सो त्याच्यामुळे जे तू आता म्हणाली त्याला साजेसर बोलतोय मी की पायऱ्या चढणं विच इज रिक्वायर्ड. आत्ता खूप मुलांना इन्स्टंट फेम मिळतंय, अग्रीड, इन्स्टंट पैसा मिळतोय, पण हे कालांतर कसं टिकावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आज अशी बरेच इन्फ्लुएन्सर्स लोक मी ज्यांना बघितली त्यांनी एका टाइमला एका पीकला होते आणि दे आर नॉट डुईंग एनीथिंग राइट नाउ बिकॉज अब हो गया ना, इससे ज़्यादा कंटेंट मैं क्या करूँगा अभी. बट इफ़ यू डिसाइड
की तुला या कॉन्टेंटनी कुठे पोचायचं आहे, देन नोबडी स्टॉपिंग यू, बट ओनली टेकिंग सोशल प्लॅटफॉर्म ॲज अ लिफ्ट बिकॉज इट्स अन ॲप. तो आज ना उद्या बंद होणार, पण तुझं टॅलेंट मरणार आहे का? नाही. फिर तुम कोई और ऐप पे आओगे वही टैलेंट दिखाने के लिए. आता किती लोक मला अजून म्हणतात की किती नाचशील काय ना, नाचतो मी, माझ्यासाठी नाचतोय. सो नो दॅट इज व्हॉट आय एम सेइंग की Yeah. बिकॉज इट इज हेल्पिंग मी ॲज अन इंडिव्हिज्युअल, इट इज हेल्पिंग मी टू कीप माय बॉडी, माय फिजिकल हेल्थ, माय मेंटल हेल्थ क्लीन. त्याच्यामुळे मी करतो. मी आज पण वर्कशॉप्स करतो. म्हणजे मला वाटतं वर्कशॉपचा कॉन्सेप्ट मी, धर्मेश आणि आम्ही खूप आधी सुरू केला. जेव्हा वर्कशॉपचा आताचं जे कल्चर आहे बघ वर्कशॉपचं आपण बघतो, Right. सगळे शिकायला जातात आजकाल डान्स, पण किती लोक तुम्हाला उत्तम डान्स शिकवतात त्या वर्कशॉपला? अर्धे अधिक लोक फक्त मजा करायला येतात. म्हणजे ते बेसिक डान्सचं गाणं आहे, आपण नाचायला जायचं, तयार होऊन येतात ते, पण तुम्ही शिकतात किती आहे? हा माझा मुद्दा आहे. सो अँड जसं मी म्हटलं, स्ट्रगल इज नेव्हर एंडिंग, लर्निंग इज नेव्हर एंडिंग. एव्हरी डे यू लर्न समथिंग ऑर दी अदर फ्रॉम इच अदर. कुठल्या अपयशासाठी तू आभारी आहेस? जरा डीप प्रश्न आहे, पण यू कॅन टेक युअर टाइम. अपयशासाठी मी आभारी म्हणेल की मी अपयशासाठी नाही म्हणणार, पण मी लोकांचा खूप आभारी आहे ज्यांनी मला हे सांगितलं की तू हे नाही करू शकत. ज्यांनी मला हे सांगितलं की तू असं स्वप्न बघतोय जे अशक्य आहे, ह्याच्यातून पोट भरणार नाही, किंवा नाव खराब करणार, तू घरादाराचं नाव 7 पिढ्यांचं नाव खराब करशील. सो मी त्यांचा खूप आभारी आहे ज्यांनी हे मला सांगितलं, कारण की मी त्यांना प्रूव्ह करायला नाही, पण मी स्वतःला हे सांगण्यासाठी ते करत होतो की हे नाही होणार का माझ्याच्यानी, लेट मी ट्राय. आणि मी ना त्या वर्डचा बिलिव्हर आहे की मी आधीच नाही म्हणत, मी प्रयत्न करतो. प्रयत्नानंतर जर मला अपयश मिळालं ना, तर मी ॲटलिस्ट ते बोलू शकतो की माझ्या प्रयत्नांना अपयश आलं, ॲटलिस्ट मी प्रयत्न केला. पण मी जर घरीच बसून म्हणलं की नाही यार नाही होएगा, मग तो तर खरा फेलियर आहे की मी गेलोच नाही, मी रेसमध्येच नाही गेलो आणि मी म्हणतोय की मी आय डिडंट वन द रेस, और मैं अभी रेस में उतरा हूं तो मेरे को भागना तो पडेगा. आणि मी अशा रेसमध्ये उतरलो जिथे मी तुला म्हटलं किती शब्द आहेत बघ, पॅशन, परफेक्शन, लॉबी सिस्टम, स्ट्रगल, लर्निंग, द्वेष, जेलसी, अँड देर इज द होल रनवे जिथे मी पळतोय, हे सगळं तिथे. आणि एव्हरी मोड ऑफ द लाईफ मला एक ना एक गोष्ट अनुभवायला मिळते. आता ते माझ्यावर आहे की मी ते कसं घ्यायचं आणि कसं पुढे जायचं, का मी तिथेच बसायचं आहे. यु नो, दॅट इज द होल पॉइंट. कुठली लढाई अजून संपली नाही असं वाटतं? लढाई म्हणजे मला वाटतं लढा कधीच संपत नसतो. आपण म्हणू स्ट्रगलच आहे. जसं मी म्हटलं, द स्ट्रगल इज नेव्हर एंडिंग. एव्हरी डे मी स्वतःला रोज उठवतो, मी स्वतःला रोज सांगतो की चल आशिष, आजचा दिवस असा आहे. मी बेडवरती माझा दिवस प्लॅन करतो डोळे बंद करून, ओके. आणि मला माहित असतं की रात्री 10 पर्यंत मला काम करायचं आहे बाहेर. 10 पर्यंत मी माझ्या बॉडीला खूप होल्ड करतो. जसं मी घरी पोचतो, आय लीव्ह माय श्वास आणि बॉडी, ओके नाव इज द टाइम, आय एम होम, रेस्ट इट आउट. आधी मी खूप रात्री पण फोन उचलायचो, आता मी 10-10:30 नंतर कामाचे फोन उचलत नाही असं, कारण की मला वाटतं की नाव इट इज अ टाइम वेअर यू कॉन्सन्ट्रेट ऑन हेल्थ ऑल्सो, वेअर यू स्लीप अर्ली, हे सगळं. सो मी म्हणणार नाही की व्हॉट वॉज द लाईन, व्हॉट वॉज द वर्ड, लढाई कधी संपत नाही बघ. एक्झाम्पल, पूर्वीच्या काळापासून किती लढे झालेत कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी, मग ते स्त्रियांसाठी असो, शिक्षणासाठी असो, देवळांसाठी असो, अजूनही ते चालू आहे. संपलेत का? सो मला वाटतं की जर ते संपू शकत नाही तर आपल्या आयुष्याचा लढा कसा संपेल यार. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येकाची सक्सेसफुलची व्याख्या वेगळी आहे. बघ, जो ना खूप सक्सेसफुल होता त्यांना अजून वाटतं की मी अजून सक्सेसफुल कसं व्हावं, मग ती कुठे संपलाय, प्रवास संपलाच नाहीये. सो मला वाटतं इट इज अ नेव्हर, अँड लाईफ डज नॉट एंड टिल तुमचा प्राण, म्हणजे हा स्ट्रगल ना संपण्याजोपर्यंत तुमचा प्राण त्या शरीरातून जात नाही. कारण मला अजूनही असं वाटतं की हे शरीर फक्त हँगर आहे आपलं. द सोल इज एव्हरीथिंग. म्हणून आपण का म्हणतो की प्राण गेला, त्याच्यानंतर ते शरीर काहीच कामाचं नाही आहे, फक्त ती आवृत्ती आहे त्या व्यक्तीची.
तो सोल शोधायला लागला दुसऱ्या सोलला, दुसऱ्या बॉडीला, मला वाटतं. म्हणून माझी आई नेहमी म्हणते की तुझा सोल कुठल्या तरी नर्तिकेचा सोल आहे, कुठल्या तरी जगातून ट्रॅव्हल करतोय तो, जो अतृप्त सोल आहे, असून नुसता नाचतोय तो. इन अ ह्युमरस वे, बट या, पण Wow. सोल कॉन्सेप्ट इज म्हणून ते म्हणतात ना आत्मा आणि परमात्मा. सो तुम्ही परमात्मा तेव्हाच गाठू शकता जेव्हा तुमचा आत्मा तेवढा प्युअर आहे. बरोबर. ते खरं आहे. म्हणजे मला हा एक्सपिरियन्स आहे. परमात्मा आणि आत्माचा हा जो कॉन्सेप्ट आहे हे लोकांना कळलं. म्हणजे याच्यावर वेगळं आपण चर्चा करूया. बट हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. आणि परमात्मा जर गाठायचं असेल ना, तर जो मी सगळ्यात पहिला शब्द वापरला जो इथे असला पाहिजे, इफ यू रिमेंबर, वॉज ह्युमॅनिटी. माणसात जर तुम्ही माणूस शोधण्याचा प्रयत्न कराल, देव तुमच्या जवळ उभा आहे. मग त्याला देवळात, ऑफकोर्स देवळात जायची आपल्याला आहे, कारण ती एक वेगळी, तिथे एक पॉझिटिव्ह वाईब आहे. पण जर तुम्ही माणसात नाही शोधू शकत, मग आणि सध्याच्या जगात जे चाललंय, वी आर गोईंग बॅकवर्ड्स. लोक एकमेकांना हर्ट करतात आहे, शाब्दिक पण आणि असं पण. ते मला बघून खूप आय फील व्हेरी सॅड फॉर दिस जनरेशन की क्या होगा. द पेशन्स लेवल इज डिक्रीजिंग. सो प्लीज गाईज, 3 गोष्टी लक्षात ठेवा. मी लाईफमध्ये 4 P's खूप फॉलो करतो. प्रेयर्स, पॅशन, परफेक्शन अँड पेशन्स. सो प्लीज हे मला वाटतं फॉलो केले पाहिजे. वाव. क्या है बोलू. अजून काय बोलू, अजून म्हणजे काय बोलूया इतकं आपण. मस्त हा अख्खा एक हे एक्सपिरियन्स आरपार झालंय ना, खूप खूप आरपार झालंय. खूप आरपार झालंय. आणि असं आर्काईव्ह करून ठेवण्यासारखा. मला वाटतं मी तेच आहे की podcast आरपार तुमच्या, जसं मी म्हटलं, द वर्ड इट सेल्फ, आय वॉज सो हॅपी टू बी हियर, की मला होतं की आज मैं या तो इस पार या तो उस पार, भले ही लोग मुझे बोले वैसे ही लोग बोलते हैं, तीरे नजर तो लगेगी. लगेगी. पण मला वाटतं आरपार इज समथिंग विच द नेम इट सेल्फ इज, म्हणजे मी आधीच विचार केला की आय एम नॉट होल्डिंग बॅक. मी आज होल्ड नाही करणार. मला जेवढं बोलता येईल मी तेवढं बोलेन. आणि मी खूप आफ्टर लॉंग टाइम आय एम डुईंग अ पॉडकास्ट, बिकॉज जसं मी म्हटलं तुला, आपण बोलणं झालं की आय डोंट वॉन्ट टू टॉक ऑन द सेम थिंग, आय विल टॉक समथिंग विच इज आत्ताचं, जे आपण बोललो, मला वाटतं, आणि लोकांपर्यंत ते पोहोचावं. आय होप सो चांगल्या रीतीने पोचावं. आणि मी काही कुठला ग्रेट संत किंवा काही नाहीये, पण माझ्या लाईफच्या अनुभवातून मला जे दिसतंय ते मी बोलण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि थँक्स टू यू. आणि तुला माहिती तुझ्या नावाचा अर्थ? हो. बोल. माझ्या नावाचे 2 अर्थ, एक तर सीतामा हम्म. आणि दुसरं माझ्या नावाची भाषा आहे. येस, संस्कृत. तो हा शब्द सांस्कृतिक शब्द आहे. सो मला वाटतं की द गॉडेस म्हणजे द प्रिन्सेस ऑफ मिथिला, हो, मिथिला नगरीची राणी. सो मला वाटतं की आरपार नगरीतली राणीच आहे. सो आय वॉज, हे मी विचार केला की मी बोलेल एकदा. बट नाही, सी म्हणजे किती सुंदर नाव ठेवलं तुझ्या आई वडिलांनी की ही आमची प्रिन्सेस आहे. सो मला वाटतं एव्हरी वन हॅज अ रिझन इन लाईफ. प्रत्येकाचं एक कारण आहे ह्या आयुष्यात, आणि ते रिझन जर आपल्याला कळलं ना, तर लाईफ इज सॉर्टेड. थँक्यू सो मच दादा. आणि आमच्या सगळ्या माझ्या आणि प्रेक्षकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲडिशन केल्याबद्दल आणि तुझे अनुभव आमच्याशी इतक्या मोकळेपणाने शेअर केल्याबद्दल आय होप तुला पण खूप मजा येस, आली. मला खूप बरं वाटलं. असं मी म्हटलं की मी काहीच आय हॅव नॉट केप्ट एनिथिंग बॅक. आणि सो गाईज, प्लीज लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब. मला काही सांगायची गरजच लागत नाहीये. Yes. तू पहिल्या माझं मुद्द्यापासून वॉच अनिश गवांदे, लाईक, फॉलो. बिकॉज मला वाटतं ते चांगलं आहे, ते बघितलं. सी, आपण जर क्रिंज बघतोच आहे तर चांगलं पण बघा काहीतरी, मला असं वाटतं. आणि मला वाटतं एव्हरी कॉन्टेंट टीचेस यू समथिंग. Even if it's a cringe content, it teaches you something. Of course. So yeah, thank you once again for having me on this platform. आणि माझं मन मोकळं करायला दिलं, कारण खूप दिवसापासून मला खूप गोष्टी बोलायच्या होत्या, जे मी बोललो आज, मला वाटतं. आणि मी हे आता खूप मोठं स्टेटमेंट होईल असं बोलणं, पण मी तुझी मैत्रीण नक्की आहे. सो तुला कधीही काही वाटलं बोला असं तर प्लीज बोल माझ्याशी. कारण आय नो तू कशातनं गेलायस आणि तुला एकटेपणा जरी आवडत असला तरी सुद्धा चांगल्या माणसांमध्ये असणं फार गरजेचं असतं. ऍब्सोल्युटली. सो थँक्यू. खूप थँक्यू खूप सो आभारी आहे मी मच. तुझा. थँक्यू.